ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिर्वसां राशिं नाशयति विघ्नानां या कुन्देन्द्रदुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदेवैर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। सर्वमङ्गलं माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिते शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। नन्दगोपगृहे जाता यशोदा गर्भसम्भवा ततस्तौ नाशविष्यामि विन्ध्याचलनिवासिनी वेदज्ञानवती सती भगवती श्रीशारदा बोधिनी ब्रह्माणी भवती कृपा बलवती श्रीवैष्णवी मोहिनी अम्बा रूपवती दयामृतवती श्रीशाम्भवी योगिनी नानाशक्तिमती सदायवतु मां मत्प्राणसञ्जीवनी या रक्ताम्बुजवासिनी विलसिनी चण्डांशु तेजस्विनी आरक्ता रुधिराम्बरा हरिरती या श्रीमनोल्लादिनी या रत्नाकरमन्मता प्रकटिता विष्णोच्चया गेहिनी सा मां पातु सरस्वती भगवती लक्ष्मीश्च पद्मावती लक्ष्मीश्च पद्मावती। अंबा माता की जय। मातृदेवता पितृदेवता गुरुदेवता यांना वंदन करून श्रोता वक्ता श्रीराम सर्व श्रोत्यांना वंदन करून आपण आजच्या 5व्या दिवसाच्या कथानकाला सुरुवात करतोय। प्रथम जप स्तोत्र आणि मग स्तोत्र आधी होते। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विंध्यवासिनी देवी नमः। श्रीदेवी तुझं दान स्तविताती देवगण मंदमती मी अज्ञान स्तवन कैसे करावे। अंबे जरी मी अज्ञ बालक आले शरण तुझ पालक घालवी माझे दोष सकळिक ज्ञानपाना पाजनी जगताच्या कल्याणार्थ असशी तू अवतार घेत नाशी अमुचे दुरित प्रसन्न व्हावे शिवदूती 14 श्लोकी रात्री सुक्ताने स्तविता तुझ चतुरानने जागे केले नारायणे महाकाय अवतार घेतला सर्व देवांच्या तेजातून अंबे उत्पन्न होऊन महालक्ष्मी भवानी जाण मर्दन करसी महिषासुर चंडमुंडांचा केला नाश शुंभ निशुंभ मारले खास तोषविले सर्व देवास स्तविती तुझला ऋषी मुनी देवी तू देवासी तिलावर कारण परत्वे घेसी अवतार माझला सर्वत्र अनाचार अवतरोनी रक्षीसी
पूर्वी घेऊन अष्टावतार रक्षिले ऋषी मुनी ब्राह्मण कुळ उपेक्षिसी का आता सकळ धावून येई झडकरी आज मातले दानव सकळ मता मतांतरांचा घोळ भीमा देवी देई बळ उत्पन्न होऊन रक्षावे मम षड्रिपूंचा करी नाश योग्य करी दर्शनास पाहिल मी तव रूपास दिव्य दृष्टी प्रसादे पाऊले तुझी कुंकुम चर्चित त्यांचे आम्हा दर्शन होत पायीची नृपरे शोभत खटवे विरळल्या शोभती पोटऱ्या जणू कदळी स्तंभ कंबर पट्टा कटीशी शोभत साडी चोळी झळकत शब्दे काय वर्णावे गळ्यातील अलंकार मंगळसूत्र मौतिक हार नथ शोभते नाकावर बाळावरी कुंकुम हातातील कंकणे बाहूवरी बाहुभूषणे कानावरी कर्णभूषणे तेज पाकले सर्वत्र शिरावरील मुकुट तव दर्शने डोळे दीपत शरण मी तुझ प्रत रक्षण करी आमुचे भक्तियुक्त अंतःकरण तुझ्या स्वरूपी तल्लीन आणिले नाही काही अन्य पूजेसाठी जगदंबे श्रद्धेचे हे तुला स्नान ओवाळीते पंचप्राण सुमन हे तुझसी वाहून देह नैवेद्य अर्पिते स्वरूप देवी दाहून केले आज मज पावन सदा सन्निध राहून उद्धरावे आम्हाला उद्धरावे आम्हाला उद्धरावे आम्हाला जगदंब 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 उदयोस्तु 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे 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 ओम जगदंब 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 उदयोस्तु 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 हरि ओम तत्सत. जन्मेंजय व्यासाना विचार कर की सृष्टी निर्माण कशी झाली आणि तेव्हा व्यास सांगतात की ब्रह्मदेवाने मनुला निर्माण केल्यानंतर त्यांनी सांगितलंय मनुला की तू काय करशील तर त्या जगदंबेची जी प्रकृती आहे त्या प्रकृती त्या जगदंबेची तू उपासना कर की तुला योग्य तऱ्हेने सृष्टी निर्मिती करता येईल. आणि मनुने पुन्हा साधना केली उपासना केलेली आहे त्या जगदंबेचं स्मरण केलेलं आहे आणि ती जेव्हा प्रकट झाली तेव्हा तिला हात जोडून प्रार्थना केलेली आहे की माझ्या पित्याने जे मला कार्य दिलंय सृष्टी निर्मितीचं प्रकृती निर्मितीचं त्याच्यासाठी आई जगदंबे तू मला आशीर्वाद दे. आणि असं म्हटल्यानंतर जगदंबा त्याला सांगते की तुला जे कार्य करायचंय ते तू उत्कृष्ट तऱ्हेने प्रजा निर्माण करू शकशील आणि नंतर तू पुन्हा मुक्तिपदाला जाशील. काही काळ तू पुढच्या जन्मी तू इंद्र होशील आणि नंतर तू मुक्तिपदाला जाशील. मातेने असा आशीर्वाद दिल्यानंतर तो तिला वंदन करतोय आणि वंदन केल्यानंतर तो आजूबाजूला बघतोय तो कुठे पृथ्वी दिसत नाहीये. तेव्हा तो ब्रह्मदेवाला विचारतोय की मला सृष्टी निर्माण करायला सांगितलीये पण या सृष्टीला ठेवायची कुठे माणसे प्रजा निर्माण करून ही प्रजा राहणार कुठे इथे तर पृथ्वी नाहीये. आणि तेव्हा
ब्रह्मदेव आणि इतर ऋषी म्हणून त्याचा विचार करतायत की काय करायचं. ब्रह्मदेव आणि इथे आपण बघितलं की पृथ्वी त्या दैत्याने वेदही मागून नेलेले आहे, तेव्हा वेदही नाही आहे, पृथ्वीही नाही आहे. आणि इतक्यातच वर्णन केलं आहे ब्रह्मदेव काय करायचं असा विचार करतोय, तेवढ्यातच त्याच्या नाकातून एक वराहाचं पिलू बाहेर पडताय. ते बाहेर पडलं तेव्हा तेवढ्या अंगठ्यावढं असं वर्णन केलेलं आहे. आणि बघता बघता तो विचार करतोय की हे काय माझ्या नाकातून बाहेर पडलं, काय आहे हे, आणि असा विचार करतोय तेवढ्यातच ते वर्णन केलेलं आहे. ते इतक्या प्रमाणात वाटतंय की ते हत्तीचं रूप धारण करते असं वर्णन केलंय तितकं मोठं. आणि तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येत आहे की इतक्या झटपट वाढणारा हा प्राणी हा प्रत्यक्ष नारायणच असला पाहिजे. आणि म्हणून ते वराह भगवान की जय म्हणून सगळे ऋषी मुनी ब्रह्मदेव स्वतः त्याला नमस्कार करतायत. आणि तेव्हा हा वराह भगवान म्हणजे अतिशय तीव्रतेने जोराने त्या समुद्रामध्ये सुसर मारतात. सुसर मारणं म्हणजे पाण्यात पोहायला उडी टाकल्यानंतर पुढे हात टाकून जास्त स्पीडने जातात. म्हणजे पोहायला उडी टाकणारे जर बघितलेले असतील तरच फक्त आपल्या लक्षात येतं की सुसर मारणार का ज्याला पोहता येतं त्यांच्याही बरोबर लक्षात येईल की तो जो स्पीड असतो, स्पीडने पाण्यात खाली जाण्यासाठी जो स्पीड असतो त्या स्पीडला म्हणजे जसं आपण धावत जाऊन गाडी पळटावी, धावत आलेल्या गाडीत डायरेक्ट उडी टाकावी तसं पाण्यात सुसर मारणं असतं. आणि त्याप्रमाणे त्या पाण्यात त्यांनी सुसर मारलेली आहे. आणि तो पाणी कापत कापत कुठे गेलेला आहे, समुद्राच्या तळाशी गेलेला आहे. आणि तिथे त्याला पृथ्वी दिसलेली आहे. तेव्हा ती पृथ्वी त्याने आपल्या नाकावर धारण केलेली आहे, धरलेली आहे. आणि तो तिथून वरती येतोय. आता तो ज्या वरती येतोय इथे पुन्हा वर्णन केलेलं आहे की ब्रह्मदेव ऋषी वगैरे त्याच्या त्या कर्तृत्वाचं कौतुक करतात, त्याची स्तुती करतायत. पण तो वर येत असताना त्याला वाटेत हिरण्यक्ष भेटतो आणि तो त्याला अडवतो. त्याने जरी त्याला अडवलेलं आहे, त्या ते पुन्हा काल सांगितलं अधिक्षेप केलेला आहे, त्याचा अपमान केलाय, तरी सुद्धा आपल्या नाकावर पृथ्वी आहे तेव्हा तिला सुखरूप वर ठेवणं आवश्यक आहे. म्हणून तो वराह भगवान वरती येतोय, पृथ्वीला व्यवस्थितपणे स्थिर करतोय. आणि तो पुन्हा या हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी फिरून मागितलं तसं वर्णन केलेलं आहे. या हिरण्यक्षाचं आणि त्याचं इथे सुद्धा पुन्हा हजारो वर्षातून की तेव्हाचे आयुष्य किती होती हा फार महत्वाचा भाग आहे. हजारो वर्ष. आणि म्हणजे पुन्हा या राक्षसांचीही ताकद किती होती आणि देवांची ताकद किती असते होती. हजारो वर्ष त्यांचं हे केलेलं आहे. आणि या दिवशी ब्रह्मदेव त्याला प्रार्थना करतायत किंवा भगवंता एवढे दिवस झालेले आहेत, आता अभिजित मूर्त आहे. तेव्हा अभिजित मूर्ताचं वैशिष्ट्य काय आहे तर या राक्षसांची दुष्ट प्रवृत्तींची प्रवृत्ती जास्त वाढते. आणि म्हणून तेव्हा आता त्याची ताकद वाढेल. त्या भगवंता आता लवकरच तू त्याचं हनन कर. तो या वराहाच्या अंगावर संपूर्णपणे उडलेलं आहे. आता पुन्हा इथे हे वर्णन केलेलं बघा, हे जो पाण्यात चाललेलं आहे आणि पाण्यात चाललेलं असताना सुद्धा ते रक्त ह्याच्या अंगावर वराह भगवान वरती येतो तेव्हा ते रक्त त्याच्या अंगावरती आहे. पुन्हा इथे काय ना सध्या आपल्याला ओ ग्रुप की बी ग्रुप का सी ग्रुप माहितीये, पण हा रक्ताचा जो थिकनेस आहे कळले की नाही, इथे वर्णन का आहे आम्ही बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या. आणि इथे तो वराह भगवान वरती आलेला आहे. पुन्हा भगवंतानी ब्रह्मदेवानी वैद्य लोकांनी त्याला वंदन केलेलं आहे, त्याची स्तुती केलेली आहे. आणि वराह भगवान तिथल्याच तिथे निघून जातोय, गुप्त होतोय. म्हणजे पुन्हा आपलं कार्य आहे तेवढाच वेळ कुठेही थांबावं. ते सगळ्या देवांचे जे अवतार आहेत कळले की नाही, जिथे जिथे त्या त्या देवतांना प्रार्थना केलेली गेलेली आहे तेव्हा तेव्हा त्या देवता तिथे थांबलेल्या आहेत. उदाहरणार्थ ते आपल्या जवळचं बघायचं झालं तर नाशिकची सप्तशृंगी, तिने त्या दैत्याचा वध केल्यानंतर देवाने त्याला प्रार्थना केलेली आहे की तू इथेच ह्या रूपात थांब, म्हणून ती तिथेच थांबलेली आहे. पण बाकी ज्यानी ज्यानी अवतार घेतलेले आहेत ती कार्य झाल्यानंतर त्या त्या शक्ती तिथून निघून गेल्याचं वर्णन आहे. ही पुन्हा आम्हाला सूचना आहे. आपल्याला कशाला बोलावलंय, बारशाला बोलावलंय होती नाही. मग बारसं झाल्यानंतर उगाच 3 तास तिथे रेंगाळत बसू नका की, कारण घरातल्या लोकांना पण कामं आहेत, त्यांच्याकडे आलेली पाहुणे आहेत, उठा की, कळलं की नाही. पण आता निघा सांगायची वेळ आणू नका. हे आम्हाला हे भगवंत सूचना देतो की कसं आचार असला पाहिजे. आता मात्र पृथ्वी स्थिर झाल्यानंतर पुन्हा ब्रह्मदेवाने पृथ्वी स्थिर केल्यानंतर मनूने आता मनूची पत्नी आहे शतरूपा, ती मनू बरोबर निर्माण झालेली आहे. आणि तेव्हा त्याने आता सृष्टी निर्माण करायचं कार्य सुरू केलेलं आहे.
आणि ते वर्णन केलं की त्याला 2 पुत्र झालेले आहेत आणि 1 कन्या झाली असं वर्णन केलं आहे. ह्या 2 पुत्रापैकी इथे उत्तानपाद राजाची कथा येते आणि इथे त्याला वर्णन केलेलं आहे की त्याला जे 2 पुत्र झालेले आहेत त्याचा पुन्हा भैष्मतीशी विवाह. आता इथे आपण दुसऱ्या भागवतात बघतो तेव्हा या प्रियवत आणि उत्तानपाद या प्रियवताला काहीही राज्यात रस नव्हता असं आपण त्या भागवतात बघतो. या भागवतात सांगितलेलं आहे या प्रियव्रताचं इथे फक्त प्रियवताच्या कार्याचं वर्णन आहे. का हे क्लिअर करते कारण आपण असं थोडं ऐकलेलं असतं, त्यातल्या थोडं ऐकलेलं त्यातलं थोडं आपल्याला आठवत असतं आणि मग ते असं नाहीये, या विचारातच आम्ही गुंगून राहतो, पुढचं कथानक मनातून निघून जातं. असं होऊ नये म्हणून हे क्लेरिफिकेशन की नेमकं काय आहे. आणि मग या प्रियव्रताचा भैष्मती स्त्रीशी विवाह झालेला असं वर्णन केलेलं आहे आणि ह्याला 3 मुली आणि 1 पुत्र झालेला असं वर्णन केलं आहे. आता ह्या 3 मुली त्यापैकी देवहूती आपल्याला माहितीये कर्दमाला दिलेली आहे, प्रसूती ही त्यांनी दक्षाला दिलेली आहे आणि या दक्षापासूनच पुढची प्रजा निर्माण झालेली आहे. अशा तऱ्हेचा प्रजेचा विस्तार कसा होऊ लागला याचं इथे अतिशय सुंदर वर्णन आलेलं. आता हा प्रियव्रत आपल्याला माहितीये की लोकालोक पर्वतामुळे पृथ्वीच्या एका बाजूला संपूर्ण काळोख असे आणि एकच भाग पृथ्वीचा प्रकाशमान होत असे आणि तेव्हा याला वाटतं की आपलं एवढं योग सामर्थ्य, आपलं एवढं तप सामर्थ्य आहे, तेव्हा सगळी पृथ्वी आपण निश्चितच प्रकाशमान करू शकतो. या विचाराने म्हटलं सूर्यासारख्या रथात तो बसलेला आहे आणि त्यांनी या पृथ्वीला 7 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत असं वर्णन आहे. तर ह्या रथांच्या आराने जे खेपा पडल्या जमिनीला तेथे 7 समुद्र निर्माण झाले. मग तो क्षुर, दधीर, दुर्व्याचं वगैरे समुद्रांचं नाव दिलंय. आता हे जसे 7 समुद्र निर्माण झाले तशी 7 दीप निर्माण झाली. आता मग तिथे हे 7 दीपांच्या वरती असलेले पर्वत, त्याच्या 4 दिशेला असलेले पर्वत, त्या पर्वतांवर असलेले वृक्ष, याचं मंदवान पर्वतावरती एक देव आम्रवृक्ष असं वर्णन केलेला. देव आम्रवृक्ष आणि त्याच्यातून सतत फळं आणि त्यातून फळांचा रस पडत असे. त्यातून अरुणगत नावाची नदी प्रगट झाली आहे, त्याच्यात सुवर्ण बनत, त्याच्यावर सूर्याचा आणि वाऱ्याचा परिणाम होऊन बाजूच्या वाळीवर त्याच्यापासून सुवर्ण बनवत असे. पण हे सुवर्ण पुन्हा कसं याचं वर्णन केलेलं आहे की जे जाणकार होते, अतिशय छान शब्द वापरले, सांभाळून शब्द वापरले, जे जाणकार होते त्याचा या देवांगनांना व अप्सरांना त्याचे दागिने करण्यासाठी त्याचा उपयोग करत असत असं इथे सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता आणि जे पहिली ते वृश्चिक ऋषीला दिलेली आहे, म्हणजे पुन्हा आणि जे त्याची कन्या आहे ती त्यांनी शुक्राचार्यांना दिलेली आहे, अशा तऱ्हेचे इथे वर्णन आलेलं आहे. आता हे जे वर्णन इथे पुन्हा या दीपांची, मग पुन्हा परीक्षित विचारतोय की या दीपांवरती कोणत्या उपासना चालत होत्या, म्हणजे पुन्हा त्या दीप, कुठच्या दीपावर रामाची उपासना, कुठच्या दीपावर नरसिंहाची उपासना, अशी प्रत्येक दीपावरच्या प्रत्येक देवता सांगितलेल्या, उपासना सांगितलेल्या, त्यांचे मंत्र सांगितलेले आहेत. पुन्हा त्या प्रत्येक दीपावरचे पर्वत, त्याच्यावर प्रकट होणाऱ्या नद्या, आता इथे गंधमान पर्वतावरती याचं संपूर्ण वर्णन केलंय. प्रत्येक ह्याच्यावरती 7 पर्वत आहेत, 7 नद्या आहेत आणि 7 डोहा आहेत असं वर्णन केलेलं आहे. पुन्हा गंधमान पर्वत, मेरू पर्वत ह्याच्यावर असलेले एकाच्यावरती जांभळाचा वृक्ष आहे. या जांभळाच्या याच्यातून सुद्धा सतत ती फळं पडत असतात, रस पडत असतात, त्याच्यापासून ज्याचं माता. आणि तिथे असणाऱ्या देवता, तिथे जांबुवंती नावाची देवता त्याच्यावर सांगितलेलं आहे. मग त्या देवतांची उपासना त्या दीपातले लोक करत होते, त्या देवते, हे सर्व वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा ह्याचा पुढचा जो संवाद आहे तो नारद आणि विष्णू यांचा आहे. तर नारद विचारतात कोण आहे, नारद कुठे गेलेले आहेत, नारायण ऋषींना भेटायला आहेत. सर्वांमध्ये नारायण ऋषी हे श्रेष्ठ ऋषी मानलेले आहेत. आणि तेव्हा नारद नारायण ऋषींना विचारतायत की हे जर लोकालोक पर्वताचं त्यांनी वर्णन केलं, पण हे एका बाजूला पूर्ण काळ, एका बाजूला हा लोकालोक पर्वत आणि या सूर्याच्या गती काय आहेत. आणि मग इथे सूर्याच्या गतीचं वर्णन केलेलं आहे. मग सूर्याच्या गतीमुळे होणारं उत्तरायण आणि दक्षिणायन वर्णन केलं आहे. या उत्तरायण आणि दक्षिणायनामध्ये येणाऱ्या नक्षत्रांचं वर्णन केलेलं आहे. पुन्हा यातल्या 7 नक्षत्रांचे विभाग करून त्याच्याप्रमाणे अभिजित वगैरे जे हे मुहूर्त आहेत त्याचं उत्तम सुंदर वर्णन केलेलं आहे.
नंतर ह्या नक्षत्राच्या राशींचं वर्णन केलेलं आहे, मग महिन्यांचं 12 महिन्यांचं वर्णन केलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ह्याचं प्रत्येक गोष्ट ते सांगायला गेलो तर आपलं 2 तासाचे सांगून नुसतं खगोलशास्त्रच सांगून होणार नाही, म्हणून फक्त एवढं. आणि दुसरं म्हणजे हा सगळा अभ्यास आपल्याला सामान्य लोकांना फक्त त्या दिवशीचे नक्षत्र तिथी दिवार कळला की वागतोय, पण ते उत्तम ज्योतिष आहेत. पण शब्द नीट आहे का माझा, ज्योतिषांना हे लागतंच, पण उत्तम ज्योतिषी आहेत, कळले की नाही. जे कृष्णमूर्तीप्रमाणे ज्यांना ज्योतिष करायचं आहे किंवा संख्याशास्त्राचं ज्योतिष, त्यांना मात्र या सगळ्या गोष्टींचं डिटेल माहिती असावी लागते. कारण मी कालच तुम्हाला सांगितलं की 12 राशी 12 महिने, आणि ह्या 12 एका राशीमध्ये 3.5 नक्षत्र येतात. या 3.5 नक्षत्रांचा पुन्हा त्याचे पुन्हा नक्षत्रांचे 4 भाग होतात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार. आणि मग त्या नक्षत्राच्या कुठच्या भागात त्या व्यक्तीचा, कारण ह्या नक्षत्राचा आपल्या जीवनावर, आपण ज्या नक्षत्रावर जन्माला आलेलो असू, जन्मवेळेला जे नक्षत्र असेल त्या नक्षत्राचा परिणाम आपल्या अखंड जीवनावर होत असतो. मग पुन्हा तुमच्या त्या नक्षत्राप्रमाणे तुमचे आराध्य वृक्ष सांगितलेले असतात, आराध्य देवता सांगितलेले असतात, दान देवता. हे का सांगते, आपण सर्वसाधारणपणे ना या गोष्टींचा विचार करत नाही. हा जरी ज्योतिषशास्त्राचा विषय असला तरी हा आपल्या प्रत्येकाशी, जीवनाशी, मी इथे फक्त जे सांगतो भागवतात भरपूर सांगितलेलं आहे, पण इथे जे आपल्या जीवनाला आवश्यक आहे आणि जे आपल्या जीवनाशी निगडीत आहे ते जास्तीत जास्त तुमच्या पुरवण्याचं, पोचवण्याचं काम देवीने मला दिलेलं आहे, तेवढं मी करते. तर इथे त्या नक्षत्राच्या आराध्य वृक्ष कशासाठी हे पाहिजे, कारण आपण बघतो प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं, पण त्या आयुष्यात काही येणाऱ्या अडचणी, काही घडणाऱ्या घटना ह्या आपल्या आयुष्यावर दीर्घ परिणाम करतात. त्या घटना आपल्याला जर अयोग्य वाटत असतील किंवा अप्रिय असतील तर ह्या ज्या दानदेवता दिलेल्या आहेत, आराध्य वृक्ष दिलेले आहेत, त्या आराध्य वृक्षांची पूजा केल्याने किंवा दानदेवतेला दान दिल्याने बऱ्याचशा आयुष्यातल्या तुमच्या गोष्टी बदलता येतात. अर्थात त्याचबरोबर जगदंबेची उपासना हे नितांत सांगितलेली आहे. कारण या जगदंबेलाच आपण प्रकृती असं म्हटलं, मग त्याने प्रकृती याचं आहे, हा जो शब्द आहे तो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी, आणि कृती हे ब्रह्मांडाचं द्योतक आहे, म्हणून त्या शक्तीला प्रकृती म्हणतात असं त्यानं वर्णन केलेलं आहे. तसं आपण त्या देवीला त्याला शक्ती देवता म्हणतो, त्याचंही त्याने अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. श हे पराक्रमाचं प्रतीक आहे आणि ती हे ज्ञान, बुद्धी, संपत्ती ह्याच हे आहे, आणि म्हणून ते 2 शब्द एकत्र करून त्या देवतेला शक्ती देवता म्हणतात. अशा तऱ्हेचं म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्या मनात, अर्थात असं त्यांना वाटलं व्यासांना आपल्या मनाच्या शंका येतात कसं, कळलं की नाही, पण येतातही काही जणांच्या. तर त्या प्रत्येक शंकेचं निरसन या भागवतात त्यांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. कशासाठी, तर ह्या ज्या शक्ती देवतेचं, ह्या पराप्रकृतीचं, ह्या निर्गुण निराकार शक्तीचं जे प्राबल्य आहे ते आम्हाला कळावं, तिची उपासना पूर्ण आर्ततेने, पूर्ण श्रद्धेने करता यावी. कशासाठी, तर आपण या सृष्टीत निर्माण झाल्यानंतर, जन्म घेतल्यानंतर आनंद हा आपला अधिकार आहे, पण आनंद हा आपला अधिकार असला तरी तुमची जन्म, तिथी, वार आणि नक्षत्र हे तुमच्या जीवनावर परिणाम करत असतं. पण हे परिणाम जर आम्हाला बदलायचे असतील, टाळायचे असतील, आणि आम्हाला ह्या प्रकृतीची अनन्य भावाने शरण जाऊन पूर्ण श्रद्धा रूपाने जर आराधना करायची असेल, उपासना करायची असेल, तर आम्ही निशंक असलो पाहिजे. आमचं अंतर्मन पूर्णपणे शुद्ध असलं पाहिजे, आणि ते शुद्ध अंतःकरण शुद्ध हे फक्त शुद्ध ज्ञानानेच होतं. बाकी कपडे तुम्ही वेगवेगळे साबण घासून स्वच्छ करू शकता, काय तुमचा बाहेरचा देह तुम्ही वेगवेगळ्या तीर्थात स्नान, कुठच्याही तीर्थात स्नान केलं तरी तुमचा देह शुद्ध होतो असं सांगितलेलं आहे. पण मन शुद्ध होण्यासाठी नितांत ज्ञानाचीच गरज आहे, आणि म्हणून हे ज्ञान जास्तीत जास्त या पुस्तकातून, या ग्रंथातून तुमच्यापर्यंत पोचवलेल्या ह्या पराशक्तीचं ज्ञान. पुढे या सृष्टीचा विस्तार सांगताना सांगतात, कृष्णापासूनच विराट रूप
निर्माण झालं. आता पुन्हा मी काल सांगितलं तसं काय, एक महालक्ष्मी म्हणजे देवांच्या शक्तीतून निर्माण झालेली महालक्ष्मी आणि एखाद्याचं लक्ष्मी नाव असणं लक्ष्मी, याच्यामधला जितका फरक आहे तसा कृष्ण म्हणजे गोकुळातला तुम्ही जो अनेक लीलाधारी कृष्ण आणि मूळ ब्रह्म पराशक्ती त्यालाही कृष्णाचं म्हटलेलं आहे. आणि या कृष्णाच्या याच्यापासूनच विराट रूप निर्माण झालेलं असं वर्णन केलेलं आहे. ते 1000 वर्ष पाण्यात पडलेलं आहे आणि काळाच्या ओघात त्याचं मन प्रगल्भ होत गेलं असं आपल्याला. आणि हे प्रगल्भ झालेलं मन त्या मनाने रंध्रातून प्रवेश केला असं अतिशय सुंदर. म्हणजे आम्हाला आपल्याला सांगितलं नाही, आपण जरी ऐकलं नव्हे पुस्तकात वाचलं तरी सुद्धा थोडं स्वस्त बसून चिंतन केल्याशिवाय नेमकं काय घडलं हे कळत नाही. पण चिंतन केल्यानंतर कळणार नाही अशी शंकाच कुठे या ग्रंथात ठेवलेली नाहीये. रंध्रामध्ये शिरलं असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या पराशक्तीचे 5 शक्तीत रूपांतर झालं असं वर्णन केलंय. त्याच्यामध्ये गणपतीची माता ती दुर्गा, नारायणाची शक्ती ती लक्ष्मी, नंतर तुळस, गंगा ही देवताच आहे असं त्यांनी सांगितलंय, आणि मनसा देवी ह्या निर्मितीच्या देवता आहेत. कळलं का? ह्या निर्मितीच्या देवता आहेत आणि त्यांच्यापासून पुढे सृष्टी निर्माण झाली. अशा तऱ्हेचं अतिशय सुंदर वर्णन इथे आलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण मनसा देवीचं जगत्कारूची मुलगी एवढंच आपण बघितलेलं होतं. पण हिची उपासना ते म्हटलेलं आहे की ती काय आहे, ती शिवभक्त आहे, ती आहे वैष्णव, ती ओरिजिनल वैष्णव आहे पण ती शिवभक्त आहे असं तिचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे शिवाची तिच्यावरती पूर्ण कृपा आहे. पुन्हा उपासनेचा फरक काय, म्हणजे आपली बरेच वेळा आपण बघतो की आपली प्रत्येकाचं कुळदैवत वेगळं असतं. पण कुळदैवत वेगळं असलं तरी आपण जेव्हा ही कुळदैवताची उपासना ही व्यष्टी उपासना आहे, पण जेव्हा आपण समष्टी उपासना म्हणजे एकत्र बसून उपासना करतो तेव्हा आपण रामनवमीचा उत्सव करत असू तर रामाची उपासना करतो, गोकुळाष्टमीचा उत्सव करायचा आपण गोपाळकृष्णाची स्तुती गातो. तेव्हा म्हणून आराध्य दैवत, आराध्य उपासना आणि कुळदैवताची उपासना याच्यामध्ये पुन्हा त्याने फरक आहे. अशा तऱ्हेचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आम्हाला हे का कळलं पाहिजे? गंमत अशी आहे, आपण जेव्हा गुरुमार्गावर जातोय किंवा एकूण त्यांनी 100 वर्ष बघितली तर आपल्याला जे काही उपासक आहेत ते आपल्याला असं सांगायचा प्रयत्न करतात की एका देवाचीच उपासना करावी, 10 देवांची स्तोत्र आणि 10 देवांची नावं घेऊ नयेत असं हे उपासक आपल्याला सांगत असतात. आपण आधीपासूनच आपल्याला सदा सर्वदाही म्हणायला शिकवलेलं असतं, भीमरूपही म्हणायला शिकवलेलं असतं, रामरक्षाही शिकवलेली असते. पुन्हा श्रावणात सोमवारी शिव, मंगळवारी देवी, बुधवारी बुध बृहस्पती आणि पुन्हा शुक्रवारी वैभव लक्ष्मी, शनिवारी हनुमान. नाहीतर गंमत बघा काय होतं, आपण लहानपणापासून करत आलेल्या गोष्टी आणि आम्ही ज्ञानवाटेवर प्रवास करायला निघाल्यानंतर आपल्याला समाजाकडून कळणाऱ्या गोष्टी ह्यात आमच्या मनाची ओढाताण होते. आणि ही जर ओढाताण होऊ नये हा या व्यासप्रभूतींचा, सगळ्या ऋषी मुनींचा हेतू आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की शक्ती जे खलविदम ब्रह्म असं शंकराचार्य म्हणतात. खलविदम ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म एकच आहे, नित्य आहे, ते ब्रह्मच आहे. आणि या ब्रह्म आणि पराशक्ती ही एकच आहेत. त्यांनी वर्णन केलेलं आहे ब्रह्म आणि पराशक्ती एकच आहेत. काळ परत्वे, कार्य परत्वे, हे ब्रह्म आणि पराशक्ती वेगवेगळ्या रूपात प्रकट होतात. म्हणून ओम ह्रीम श्रीम सरस्वती स्वाहा म्हटलं काय, आणि ओम श्री महालक्ष्मी देवी आहे म्हटलं काय, ओम दुर्गा देवी आहे म्हटलं काय, तरी ते एकाच शक्तीला जाऊन मिळतं. आकाशात पतितम कोण, हे जे सांगितलेलं आहे हे आम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि आम्हाला कोणीही काही सांगितलं तरी सुद्धा आपण करायला घेतलेली उपासना अर्धवट सोडायची नाहीये. आपण जी काहीतरी कारण परत उपासना घेतलेली असते. एरवी आपण नॉर्मल कोर्स मध्ये भीमरूपी रामरक्षा आपल्या लहानपणापासून सांगत आलो, हे सर्वसामान्य म्हणतो, ते गोष्ट वेगळी आहे.
पण स्पेसिफिक जेव्हा आपण कुठची तरी उपासना करतो तेव्हा ती आपल्याला कोणीतरी गुरु भेटले तर गुरुने दिलेली असते, नाहीतर कोणीतरी मार्गदर्शकाने दिली असते. काही वेळेला आपण काही प्रसंगाने ती उपासना करायला घेतलेली असते, तेव्हा तिथे आपला मन विचलित न होता कुठच्याही तऱ्हेचा स्वतःचा आपला बुद्धिबळ होऊ न देता ती आपल्याला उपासना पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने करता आली पाहिजे. हा या सगळ्या अवतारांचं वर्णन करण्यामागचा हेतू आहे. आता इथे पुन्हा नारदांना ते तीर्थक्षेत्रांचं महत्व सांगतायत, तेव्हा त्यांनी नैमिषारण्याचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. आता एकदा वर्णन केलेलं आहे की प्रल्हाद, आपल्याला माहिती आहे प्रल्हाद पाताळात आहे. खालच्या पुन्हा इथे जसं या खगोलशास्त्राचं वर्णन केलेलं आहे तसं खालच्या पृथ्वीच्या खाली असलेल्या सातालांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. हाटकेश्वर शंकराचं वर्णन केलेलं आहे. नंतर याच्या बळीचं वर्णन केलेलं आहे. पुन्हा इथे वर्णन केलेलं आहे तिथे बळीकडे रावण गेला तेव्हा बळीचं सामर्थ्य होतं पाताळात. आपल्याला कथा माहिती आहे बळीची, काय की वामनाने अवतार घेतला आणि बळीला पाताळ, आणि पण गंमत काय आहे, वामनाने सांगितलं की मी तुझा द्वारपाल म्हणून राहीन. इथे पुन्हा त्याने द्वारपाल राहण्याचं का कबूल केलंय हो? देवाला का उद्योग नव्हता का? तर नाही, बळी हा सामर्थ्यशाली आहे आणि बळी तो कान पिळी, आणि त्याने जर पुन्हा त्याच्या डोचक्यातला देवांचा कान पिळायचा तर आपलं त्याच्यावर पूर्णपणे लक्ष पाहिजे. लक्षात घ्या, बहुत काही करावे कोणासीही कळू न द्यावे, ही क्लुप्ती आम्ही देवाकडनं शिकायची. कळले की नाही? देवाचे जे अनेक अवतार अनेक कार्य आहेत आणि त्याने जी कार्य केलेली आहेत त्याचं जर आपण चिंतन केलं तर त्यातून आपल्याला नेमकं बहुत काही करावे आणि कोणाशी असं कसं होणार कोणाला काही न कळता. आमच्या मनात आलेला विचार सुद्धा मी 10 जणांना लगेच सांगतो, मग कोणाला न कळतं असं कसं करता येईल हा जो विचार आहे. इथे देवाची प्रत्येक कृती आम्हाला कृती तर करायची आहे, कृती तो प्रत्यक्ष द्वारपाल तिथे उभा राहिलेला दिसतोच आहे की नाही सगळ्यांना. पण हे कायदे वर्णन केलंय, रावण जातो तेव्हा रावणाला बळीने नुसतं एका पायाने 1000 कोस दूर लोटायचा. प्राणही तितकाच सामर्थ्यशाली आहे. लक्षात ही वर्णनं कशासाठी आलेली आहेत? आम्हाला ही पाताळ राज्य इथे पुन्हा अनंत भगवान राहतो, त्याला 1000 फणा आहेत, तो एकाच फणेवर ही पृथ्वीवरचे सप्तपाताल धारण करतो असं सांगितलेलं आहे. आपल्याकडे भाद्रपद महिन्याच्या चतुर्दशीला अनंताची पूजा करण्याची पद्धत आहे. कारण या आपल्याला भगवंताने ही सृष्टी बनवली, आपल्याला जन्म दिला, आपल्याला अन्न पाणी निवारा पाऊस पाणी सगळ्याची सोय केली. त्याचबरोबर त्याने आपल्यासाठी जे जे काही निर्माण केलंय, पृथ्वी निर्माण केली आहे, भूमिवंदना करायला सांगितलेलं आहे, वायू निर्माण केलाय, वायूचे आभार, पंचभूतांचे आभार मानायला सांगितलेले आहेत. तसंच हा अनंत भगवान पृथ्वी धारण करतो म्हणून आम्ही स्थिर आहोत. त्याने अशी मान एकदा केली ना, कळलं की नाही, तर भूकंप होतील सगळीकडे. लक्षात घ्या, म्हणजे तो एवढं वजन स्थिर धरून तुम्हाला स्थिर ठेवतो, म्हणून त्याचंही ऋण व्यक्त केलं पाहिजे. म्हणून अनंत भगवंताची पूजा करायची पद्धत आहे. पण अनंत भगवंताची पूजा करायची तर आम्ही पुन्हा पृथ्वीवरच फुलं आणणार किंवा तांदूळवर, आणि म्हणून दर्भाचा, आता पुन्हा या दर्भाचं अनन्य साधारण, दर्भ हे गवत आहे एक प्रकारचं, पण त्याचं अनन्य साधारण महत्व सांगितलेलं आहे. समजा एखादा प्रसंग, एखादा दुःखद घटना आणि आम्हाला तीर्थस्नान करायला द्यायचंय, पण आम्हाला शक्य नाहीये, आमच्या कर्जतच्या जवळ कुठचंही जवळपास तीर्थ नाहीये. मग काय करायचं? तर या दर्भांचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की दर्भ घेऊन मंत्राने नुसतं असं जरी पाणी शिंपडलं ना तरी सुद्धा तीर्थस्थानाचं पुण्य मिळतं. इतकं आपण बघतो, आपल्याला दर्भ श्राद्धा पक्षात वापरतात, अनेक विधी करताना, देवाचे विधी करताना हे ब्राह्मण दर्भ घेऊन येतात, कळले की नाही. पण केव्हा अगदी श्राद्ध करताना माहितीये की दर्भाची अंगठी करून त्या माणसाला ज्या बोटाने अर्घ्य द्यायचा आहे त्याच्यासाठी अर्घ्य, पण ह्या दर्भांचं म्हणजे इथे कुठची एकही गोष्ट जी आपल्या जीवनात करावी लागते आणि वापरावी लागते त्याचं ज्ञान दिलेलं नाहीये असं नाहीये. अतिशय सखोल आणि बारकाईने प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्याने दिलेलं आहे. त्या तीर्थ कुठच्याही तीर्थात, आता काही तीर्थांचं वैशिष्ट्य म्हणजे गंगा, यमुना यांचं महत्व जास्तच त्यांनी सांगितलेलं आहे, चंद्रभागेचं. पण कुठची इतक्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या कुठच्याही नदीत तुम्ही स्नान केलं तरी तीर्थस्नान आहे का? तर काय म्हटलेलं आहे, मन चंगा तो कटोरी में गंगा. तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने स्नान करत असाल
तर कुठच्याही तीर्थात स्नान केलात तरी तुम्ही पवित्र होता. पण मात्र अंतर्मन पवित्र करण्यासाठी देवाची उपासना, साधना, त्या परिशक्तीची, त्या ब्रह्मशक्तीची जाणीव, आणि ती जाणीव ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून ज्ञान साधना महत्वाचं आहे. आपण सामान्यपणे जे मी दासबोधक्या ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यामध्ये ज्ञानोत्तर भक्ती आणि भक्तित्व ज्ञान असे विषय मिळते. विषय ह्यातलेच आहेत हा. ते त्याच्यात पण आपण ते वाचतो म्हणून त्याच्यातले आपल्याला माहिती असतात म्हणून फक्त त्या ग्रंथांचा उल्लेख केला आहे. तर नेमकं ज्ञानोत्तर भक्ती आणि भक्तित्तर ज्ञान म्हणजे काय? तर आम्ही अशा तऱ्हेचे ग्रंथ वाचतो, अशा तऱ्हेचे भागवत म्हणा, वेगवेगळी पुराण म्हणा, आम्ही त्याचं नियोजन करतो आणि ते ऐकल्यानंतर, ते श्रवण केल्यानंतर किंवा ते ग्रंथ वाचल्यानंतर आम्हाला जे ज्ञान होतं आणि त्यातून नंतर जी श्रद्धा निर्माण होते ते आहे ज्ञानोत्तर भक्ती. पण गंमत म्हणजे आम्ही यातलं काहीही वाचलेलं नाहीये आणि आम्हाला फक्त आई वडिलांनी लहानपणीच सांगितलेलं आहे. आता उदाहरणार्थ आपल्यामध्ये मुंज आहे 3 वर्णांना दिलेली. ही मुंज झाल्यानंतर साधा गायत्री जप, साधा नाही आहे तो, लक्षात घ्या, गायत्री जप करायला सांगितलेला आहे. आता हा गायत्री जप त्रिकाल संध्या सांगितलेली आहे. आता ही त्रिकाल संध्या सांगितलेली आहे आणि प्रत्येक संध्येच्या वेळी 108 वेळा गायत्री जपायचं आहे. पण कलियुगात वेळ नाही, सबक उत्कृष्टपणे दिली जाते, सांगितली जाते, म्हणून कमीत कमी 28 वेळा तरी, माहिती असावं निदान करत असतील कोणी हे, तर 28 वेळा तरी कमीत कमी गायत्री जपला पाहिजे. पुन्हा तुम्हाला काल सांगितलं की नक्षत्राप्रमाणे त्या मुंजीच्या वेळेला त्या व्यक्तीचं नाव ठेवलं जातं, त्याला नाव सांगितलं जातं. आणि तो गायत्री जप म्हणताना, संध्या करताना का, पुन्हा आपलं गोत्र आपल्याला माहिती असावं. आपण ज्या गोत्रात, ज्या ऋषी आमचा गोत्रज्ञ आहे, पूर्वज आहे, ऊर्ध्व मूल, कळलं की नाही, तो आम्हाला माहिती हवा. कळले आपलं नाव का, की त्याचं रोज प्रत्येक वेळी त्या गोत्राचं स्मरण करायचं आहे आणि त्या नावाचं स्मरण अशासाठी करायचं आहे की आम्ही अभ्यास केला नाही, तो ऋषी कोण होता आम्हाला माहिती नाहीये, पण रोज त्याचं नाव घेता घेता सुद्धा नेम विदाउट मॅन आणि मॅन विदाउट नेम, मला वाटतं बऱ्याच जणांना इंग्लिश मध्ये धडा होता असेल, हे की नाही, हे जे आहे. तर तसं हे आहे की नाव घेता घेता आपल्या त्या गोत्र पुरुषाची ओळख आपल्याला अंतर्मनात होत जाते. तसंच जप करता करता आम्ही जेव्हा एकाग्र होतो, नेमकी प्रत्येक वेळी आपण बघितलंय की साधना केली, अमक्याने साधना केली, ती शक्ती प्रगट झाली. प्रगट झाली म्हणजेच काय झालं, त्यांनी साधना केली म्हणजे काय केलं, त्यावेळी शक्तीचा नामजप केला किंवा स्तोत्र म्हटली आणि ती शक्ती प्रगट झाली म्हणजे काय झालं, त्या शक्तीचं रूप, रंग, गुण ते ज्ञान झालं वर्णन करता करता. तसं आपल्याला अशी भक्ती करता करता ती शक्ती आत्मसात होऊन आपण त्या शक्तीशी एकरूप होतो. त्याला भक्तित्व ज्ञान म्हणजे आधी भक्ती केली आणि मग ज्ञान प्राप्त झालं, म्हणून त्याला भक्तित्व ज्ञान असं वर्णन इथे त्यांनी केलेलं. त्याच्यानंतर त्यांनी जे वर्णन अतिशय सुंदर, इतकं बारकावेने ते प्रत्येक गोष्टीचं वर्णन आलेलं. त्याच्यानंतर त्यांनी जे वर्णन केलंय ते प्रल्हाद सांगितलं की वेगवेगळ्या ह्याची त्यांनी वर्णन केली आहे. तर हा प्रल्हाद आपल्याला माहिती आहे पाताळात आहे. एक दिवशी शुक्राचार्य काय नदी स्नानाला जातात, तर तिथे एक विषारी नाग त्यांना पकडून नागलोकात घेऊन जातात. त्यांना नागलोकात विषारी नाग वर्णन छान केलंय. विषारी नाग आहे म्हणजे त्याने जर हे केलं तर आपल्याला देण्यात, आणि म्हणून त्यांनी विष्णूचं स्मरण केलेलं आहे. त्याने विष्णूचं स्मरण केल्यानंतर त्या नागाचं विष उतरलेलं आहे. हे विष उतरल्यानंतर ते आता ते निघून आले त्या लगेच परत नाही, तर ते इथेच तथा इकडे तिकडे त्या समुद्रात फिरतायत आणि ते फिरत असताना ते वर्णन केलं आहे. एक दिवस त्यांची प्रल्हादाशी भेट झाली. आता प्रल्हादाशी काय आहे लक्षात घ्या, तुम्हाला खरं खुर्चीचे गुणधर्म जसेच्या तसे उतरलेले असतात. हा प्रल्हाद राजा होता, आपल्याला माहितीये राजा होता, तो नारायणाचा भक्त होता, नरसिंह अवतार घेऊन त्या, पण एवढं असून सुद्धा त्याच्यानंतरही त्याने राक्षसांचं राज्य केलेलं आहे प्रल्हादाने. आणि त्यामुळे त्याच्या डोक्यात हे आहे की इंद्राने, लक्षात घ्या, इंद्राने नेमकं आमचं काय चाललंय म्हणून गुप्तहेर म्हणून तुम्हाला इथे पाठवलं आहे का. आणि तेव्हा ते सांगतात, हे बाळा, माझा त्या इंद्राशी
काहीही संबंध नाही, मी त्याचा हेर वगैरे नाही. तेव्हा तू आधी मनातली शंका काढून टाक. मी आणि मग ते सांगतात की असं असं मला नागाने पकडून आलं आणि त्यामुळे मी फक्त इथे संचार करतो. आणि तेव्हा ते म्हणतात, मग मात्र ना प्रल्हाद त्यांना नमस्कार करतोय आणि मुनिवर्य तुम्ही इथे आलात, माझी भेट झाली ते उत्तमच झालं. मला पृथ्वीवरच्या ज्येष्ठ श्रेष्ठ तीर्थांची माहिती सांगा. असं त्यांनी सांगितल्यानंतर मग त्यांनी नैमिषारण्य, बद्रीनाथ, काशी असे अनेक तीर्थांचं वर्णन केलेलं आहे. आणि ते सांगतात नैमिषारण्य, तिथे चक्रतीर्थ आहे पुन्हा नैमिषारण्यात, हे सर्वात श्रेष्ठ असं तीर्थ आहे. आणि तेव्हा प्रल्हाद विचार करतो त्याच्याबरोबर पाताळात त्याचे इतर लोकही गेलेलेच आहे की आपण काय करावं, इथे तीर्थयात्रा करण्यासाठी वरती जावं. आणि म्हणून तो तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून नैमिषारण्यात आलेला. नैमिषारण्यात आल्यानंतर अशी गंमत झालेली आहे. त्याला एक मोठा वटवृक्ष दिसतो. तो वटवृक्षाकडे बघतोय तेवढ्यातच त्यांनी म्हटलेले आहे, शिळेवर घासलेले बाण त्याला तिथे दिसत आहेत. त्या बाणांकडे इथे बाण कसे म्हणून तो बघतोय. तेवढ्यात त्याला 2 ऋषी तिथे बाजूला बसलेले दिसत आहेत. आता ते ऋषी आहेत ते ब्राह्मण आहेत, त्यांच्या तेजावरून ते कळताय हे नरनारायण ऋषी आहेत. आणि तेव्हा तो त्यांना विचारतो की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही तपस्वी आहात आणि मग ही शस्त्र तुमच्या जवळ कशाला. असं विचारल्यानंतर काय होतं ते सांगतात की आम्ही उपासना करून ज्ञानानेही श्रेष्ठ आहोत आणि आम्ही शस्त्रविद्याही जाणतो. लक्षात घ्या, इथे पुन्हा काय आहे, कितीही ज्ञानी झालो आपण. विश्वामित्र आणि यांचं बघितलं, अडिबोकची कथा बघितली. हे जे आहे की अहंकार जोपर्यंत संपला नाही तोपर्यंत तुमच्या त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. आणि तेव्हा तो असं म्हटल्यानंतर तो युद्धाला तयार होतो. वर्णन केलंय या दोघांचं पुन्हा प्रल्हाद नारायणाचं 1000 वर्ष युद्ध होतं, पण कोणीच हरत नाही. जेव्हा कोणीच हरत नाही तेव्हा प्रल्हाद विचार करायला लागतो. कारण काय, त्याच्यावर नरसिंहाची कृपा आहे बघा. म्हणजे पुन्हा नरसिंह विष्णूचाच अवतार आहे आणि हे नरनारायण ही विष्णूचेच अवतार आहेत आणि भक्त आहे. त्यामुळे विष्णू तिथे प्रगट आकाशवाणी होते की ते माझेच अंश आहे. तेव्हा तुम्ही दोघांपैकी कोणी हरणार नाही. तेव्हा तू आता पाताळात जा. आणि म्हणून तो पाताळात जातो. तिथे पुन्हा ऋषींचं असलेलं सामर्थ्य म्हणजे ज्ञान आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टींची कशी गरज आहे ते पुन्हा पुन्हा सांगते. सध्या जे काही चाललंय त्याच्यासाठी आम्हाला या दोन्ही गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. नाहीतर जड डब्यात चढायचं. आता इकडे आम्ही पुरुषांबरोबर खांद्याला खांदे लावून काम करायचं आणि पुरुषांबरोबरच आम्ही तसं समजायचं आणि लेडीज डब्यात चढलं की कोणीतरी उठून जागा द्यावी अपेक्षा करायची. असं दुबळं सामर्थ्य तुमच्यात असता कामा नये. तुम्ही पराशक्ती आहात. सगळ्या स्त्रिया हे शक्तीचं रूप आहे. आणि म्हणून ठोठास समर्थ म्हणतात, ठकाशी असावे ठक, उद्धटाशी असावे उद्धट, नटखटाशी असावे नटखट. हे आम्हाला आत्मसात करता आलंच पाहिजे असा हा काळ आलेला आहे. आणि तेच आम्हाला या तेव्हाच्या ग्रंथातून सुद्धा सांगितलेला आहे. हा आम्ही महत्वाचा भाग इथे लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर वर्णन आता बघा, आपण लक्ष्मी सरस्वती या देवता पंचदेवता बघितल्या, पण इथे पुन्हा प्रश्न विचारलेला आहे त्या नारदाने की या लक्ष्मी सरस्वती निर्माण कशा झाल्या आणि तेव्हा पुन्हा त्यांचा आता पुन्हा निर्माण कशा झाला हा प्रश्न काय. कारण या शक्ती परत परत उत्पन्न होतात. लक्षात घ्या, या शक्ती परत परत उत्पन्न होत असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न आलेला. मग इथे सुंदर सांगितलेलं आहे की लक्ष्मी सरस्वती आणि गंगा ह्या नारायणाच्या पत्नी आहेत असं वर्णन केलं. नारायणाच्या पत्नी आहेत आणि एक दिवस असा नारायण बसलेला आहे. आई तिघी तिथे आहेत, पण गंगा
विशेष करून त्याच्याकडे बघते आणि हसते. ही गंगा असल्याबरोबर हा नारायण सुद्धा तिच्याकडे बघून हसतो. वास्तविक म्हणजे साधी सामान्य कृती आहे. पण एकदा मनात द्वेष निर्माण झाला, माया मनात शिरली की काय करते. या जे आपण काल बघितलं सत्व, रज आणि तमो, हा तमो गुणाने तुम्हाला हळू स्पर्श केला की काय त्रेधा तिरपीट होते आपल्या, याचं सुंदर वर्णन आहे. आणि तेव्हा सरस्वतीला राग येतो. सरस्वतीला राग येतो आणि ती रागाने उठते आणि गंगेचे केस धरायला जाते. ती गंगेचे केस धरायला गेल्यानंतर लक्ष्मी तिची समजूत घालते. लक्ष्मी म्हणते असे, पण काय आलेलं आहे, या सरस्वतीला राग आलेला आहे. तेव्हा ती म्हणते समदर्शी पती जो असेल तो आपल्या सर्व स्त्रियांकडे योग्य तऱ्हेने सारखाच वागतो. पण सगळ्यांचं असं नसतंय. कोणाला ते नारायणाला उद्देशून बोलते. नारायण काही बोलत नाही. नारायण उठून बाहेर जातो. नारायण उठून बाहेर जातो. पण सरस्वतीचा संताप काही कमी झालेला नाहीये. ही लक्ष्मी मध्ये पडते म्हणून ती लक्ष्मीला शाप देते की तू पृथ्वीवर जाऊन वृक्ष बनशील. लक्ष्मी काहीच बोलत नाही. लक्ष्मी ही सात्विकतेची प्रकृती दाखवलेली आहे. पण गंगेला मात्र राग येतो. गंगा तिला शाप देते की तू पृथ्वीवर जाऊन नदी होशील. की नाही, गंगेला शाप दिल्याबरोबर ही गंगेला शाप देते, तुला पृथ्वीवर जायला लागेल आणि तू सगळ्यांची पाप धुशील. लक्षात घ्या, एकमेकांना शाप देण्याचं झालेलं आहे. अर्थात लक्ष्मीला शाप मिळाल्यानंतर सुद्धा लक्ष्मी काही बोलत. नारायण बाहेरच उभा गेलाय म्हणजे कुठे गेला नाहीये. तो आत येतोय. आज त्याच्या लक्षात येत आहे की हिला शांत करायला म्हणजे आपण स्पर्शच केला पाहिजे. म्हणून त्याने तिला मिठी मारली असं वर्णन आहे. सरस्वतीला त्याने मिठी मारली आणि तो मग तिघींनाही समजवतो की प्रारब्ध बलवत्तर, त्या नियतीने, त्या पराशक्तीने जे काही करायचं ठरवलेलं असेल तेच होतं. यात कोणाचाही दोष नाही. आणि मग तो सरस्वतीला सांगतोय की तू अंशरूपाने ब्रह्मदेवाकडे राहा आणि जलरूपाने पृथ्वीवर जा. लक्ष्मी सात्विक आहे म्हणून ती इथे माझ्या जवळच राहील. आणि गंगे तू शिवाकडे जा आणि तिथून भगीरथ आपल्या प्रयत्नाने तुला पृथ्वीवर नाही. नारायणाने हे सांगितल्याप्रमाणे हे सरस्वती अंशरूपाने ब्रह्मदेवाकडे राहिलेली आहे आणि जलरूप म्हणून ती पृथ्वीवर आलेली आहे. गंगा शिवाच्या इथे गेलेली असं वर्णन केलं. आणि नंतर सगर राजाची कथा येते. सगर राजाला 2 पत्नी होत्या. शैबा तिचा असमंजस मुलगा आणि दुसऱ्याला देवीची उपासना करून तिला 100 पुत्र झाले. नंतर आपल्याला माहिती आहे यज्ञाचा घोडा पळवला गेला. तो यज्ञाचा घोडा शोधत शोधत हे सगर पुत्र निघाले आणि ते कपिल मुनींच्या आश्रमात आले. आश्रमात आले म्हणजे ते बघतच जात होते, पण ते तो त्यांचा जो घोडा होता तो कपिल मुनींच्या आश्रमाशी त्यांना दिसला. ज्याने तो पळवला होता तो पाठून पाठलाग करतायत म्हटल्यानंतर त्याने तो घोडा कपिल मुनींच्या आश्रमाशी सोडला आणि ते निघून गेले. या 60 पुत्रांना असं वाटलं की या कपिल मुनीनेच हा घोडा आपला पळवला आणि म्हणून हे कपिल मुनींना विचारतात. त्या कपिल मुनी त्यांना शाप देतात. त्यांच्या तपस सामर्थ्यामुळे त्यांचं भस्म होऊन गेलं असं वर्णन. यांचं जेव्हा भस्म झालं इथे पुन्हा तेव्हाचा तो काळ आहे. आता इथे सख्या बहिणी आणि सख्खी भावंड सुद्धा भांडतात, पण हा असमंजस हा सावत्र भाऊ आहे. या 60 जणांचा असमंजस हा सावत्र भाऊ आहे. तरी ह्या आपल्या भावांचा उद्धार करण्यासाठी काय करतो, तो उपासना करतो. तो हजारो वर्ष उपासना करतोय. त्याच्या पुढे त्याचा पुत्र दिलीप याने उपासना केलेली आहे आणि त्याच्या पुढे त्याचा पुत्र भगीरथ यानेही कशासाठी, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. या
गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी म्हणून त्याने उपासना केलेली आहे. आणि तेव्हा मात्र भगवंत त्याच्यावरती प्रसन्न झालेले आहे. आणि भगवंताने त्याला आधीच सांगितलेलं आहे की तुला पण जे आणि भगीरथाने या गंगेला आणलेलं आहे. आणि जिथे हे पुत्रांची राख पडलेली होते तिथे ही गंगा गेल्यानंतर ते दिव्य रूप होऊन ते स्वर्गात निघून गेले. पुन्हा इथे सांगले आहे की कुठच्याही जीवाला इथे मानव देव परत मिळाल्याचं वर्णन नाही. लक्षात ठेवा, परीक्षिता भस्म झाला होता, तो मुक्त होऊन गेला. कारण जन्मेन तरी सुद्धा तक्षकच चावून म्हणजे अपघाती मृत्यू. काय तक्षक चावून गेला म्हणजे अपघाती मृत्यू. आणि अपघाती मृत्यू होतो आणि तेव्हा त्याचे जर पुढे दिवसवार आणि कार्य नीट केली गेली नाही, त्यांना त्यांच्या वंशजांकडून तर्पण केलं गेलं नाही तर पितर दोष निर्माण होतात. या पितर दोष निर्माण झाल्याचे परिणाम संततीची वंश वाढ न होणं, लग्न कार्य न होणं, संपत्ती न पूर्ण. म्हणजे प्रत्येकाला सगळेच हे होत नाही, एक एक तरी कोणाला कुठचा त्रास होत होतो. पैसा घरात भरपूर आला तरीचा तो पुरे न पडणं, घरात शांतता नसणं, अशा तऱ्हेचे दोष होतात. आपण बघितलं जन्मेंजयचं चरित्र बघितलं, त्यात बघितलं आपण की व्यास त्याला काय सांगतात की तू देवीची आराधना कर, देवीसाठी यज्ञ कर. आणि देवीसाठी यज्ञ केल्यानंतर त्याने देवीचं मंदिर बांधलेलं आहे देवीचं. आणखी त्याच्यानंतर त्याने यज्ञ केला तेव्हा जन्मेंजय ह्या झाला, मुक्त झाला. त्याचे वडील म्हणजे परीक्षित मुक्त झालाय. अशा तऱ्हेचं सुंदर वर्णन आपण आधी ऐकलंय. पण नेमकं याचं महत्व काय आहे, ते मुक्त झाले गंगेच्या स्पर्शाने, ते मुक्त झाले. म्हणजे पुन्हा ते पुत्रहून परत आल्याचं कुठे वर्णन नाहीये, हे आम्ही लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा एखाद्या गोष्टीचं निवारण करण्यासाठी आपण तपश्चर्या करत असलो, साधना करत असलो तरी ती गोष्ट पूर्ववत होईल ही अपेक्षा करणं चुकीचं. सुधारणा निश्चित होते त्या पराप्रकृतीने ठरवलं असेल त्याप्रमाणे. हे आम्ही 100% सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. आता इथे ही गंगा आपल्याला माहितीये गंगेला, पण आता पुन्हा इथे पुढचं वर्णन येत आहे. तर आता हे जे आपले बघितलं की कर्दम हिला जे कपिल मुनी, या कपिल मुनीने आपल्याला माहितीये सांख्यशास्त्र त्यांच्या आई जेव्हा त्यांचे विचारते तुला सरस्वती ही काय ती म्हणते की मी सामान्य स्त्री असते ना आणि मला ज्ञान नसतं, ते काही विशेष नव्हतं, पण मी कर्दम ऋषींसारख्यांची पत्नी आहे आणि तुझ्यासारख्याची माता आहे. अशा वेळी मला ज्ञान नसणं योग्य नाही आणि म्हणून तू मला ज्ञान दे. ती असं विचारते तेव्हा कपिल मुनींचा जन्मच तिला ज्ञान देण्यासाठी झालेला. पण तरीही तिने विचारल्यानंतर ते तिला ज्ञान देतात असं वर्णन आहे. इथे व्यास म्हणतात की अशी प्रकृतीची, त्या पराशक्तीची, ब्रह्मदेवाचा असा एक नियम आहे, कोणालाही विचारल्याशिवाय ज्ञान देऊ नये. आम्ही काय विचारायचं, तर आम्ही म्हणतो शेजारणीला हे तुला माहिती होतं ना, तुम्हाला का नाही सांगितलंस. हा प्रश्न आपला किती चुकीचा असतो ते लक्षात घेण्यासाठीच येतलाय. या आयुष्यात सगळ्यांच्या घटना घडत असतात. एखादी व्यक्ती आम्हाला एखादी गोष्ट सांगत नाही, आम्ही काय सांगितलंच नाही तिला विचारतो, कारण असं गृहीत धरतो की काय ती माझी मैत्रीण आहे ना, मग तिला आपण सांगितलं पाहिजे. असा नियम आहे की विचारल्याशिवाय सांगू नये. आणि जे शास्त्र जाणतात, जे ज्ञानी आहेत, ते हा नियम निश्चित पाळतात. कारण काय आहे, पुण्य घडो न घडो पण निदान दोष तरी घडू नयेत एवढे ज्ञानी लोक काळजी घेत असतात. का आम्ही बारीक बारीक बारकावे तिथे. आणि तेव्हा त्यांनी त्याला योगशास्त्राचं, पुन्हा ज्ञान कशाचं दिलंय त्यांनी, सरस्वतीला योगशास्त्राचं आणि सांख्यशास्त्राचं ज्ञान कपिल मुनीने दिले. आणि मग ते पुल आश्रमात उपासना करण्यासाठी गेले. अशा तऱ्हेचं इथे ह्या कर्दम ऋषींचाही पुन्हा एकदा उल्लेख आलेला आहे. नेमकं इथे आता पुन्हा योगशास्त्राचं महत्व सांगतो. त्याच्यानंतर ते त्यांनी सांगितलं हा जो नंतर आहे की वामनाच्या अवताराचा आलाय. ह्या वामन अवतार आपल्याला माहितीये की बळीला पाताळ घालवलं वगैरे, पण हा जो वामन आहे तोच विष्णू रूप आहे. आणि त्यांनी म्हणलेलं की ब्रह्मांडाच्या बाहेरच्या
त्याला त्याचा डाव्या पायाचा अंगठा लागला आणि ते बाह्य कवच फाटलं गेलं आणि तिथून ही गंगा स्वर्गात प्रवेश करती झाली. तिथून मग ती चंद्रलोकात आली, ब्रह्मलोकात आली, तिथून चंद्रलोकात आली, तिथून ती ध्रुवलोकात आली आणि त्याच्यानंतर ती शिवाने तिला पृथ्वीवर येताना ती भेदून पाताळात जाईल म्हणून शिवाने तिला आपल्या शिरावर धारण केली. लक्षात घ्या, आपण नारायणाने दिलेला सल्ला, कार्यकारण भाव प्रत्येक गोष्टीला कसा असतो. इथे भागवतात म्हणून एकदा कर्दम ऋषींची कथा आहे तेव्हा मग पुढे कुठेतरी कपिल मुनींचा उल्लेख येतो. का? कारण प्रत्येक कर्माच्या, प्रत्येक घटनेचा कार्यकारण भाव कसा मागे पुढे असतो हे समजून सांगण्यासाठी ही कथानक इथे आलेली आहे तशा तऱ्हेने. आणि त्याच्यानंतर आणि मग ती गंगा पृथ्वीवर आलेली आहे. पण गंगेला जेव्हा नारायणाने असं सांगितलं तेव्हा ते वर्णन केलंय, या तिघीने पृथ्वीवर जायला सांगितलं तेव्हा या तिन्ही बायकांना म्हणजे कोणाला गंगा लक्ष्मी सरस्वती अतिशय दुःख झालाय आणि त्या एकमेकींना मिठी मारतायत नाही रडतायत. एक गेली वेळ आणि वर्ष गेली 16ची बोर्ड आहे, पण तो नारायण होता हो, फार महत्वाचं होतं. आणि त्यामुळे त्या आणि नारायणाचे, लक्ष्मी नारायणाचे पाय धरते की आम्हाला तिघींना पुन्हा बघा लक्ष्मी पाय धरते. वर्णन कसं केलेलं आहे, हे जे तिन्ही गुण आहेत ना तो प्रत्येक गुण कसा सादर होतो याचं सुंदर वर्णन आहे. की आधीच म्हटलं की लक्ष्मी सत्वगुणाची आहे, तीच नारायणाचे पाय धरते की आम्हाला क्षमा कर आणि आमचा परत उद्धार कधी होईल कसा. तेव्हा त्यांनी सांगितलंय कलियुगाची 5000 वर्ष जेव्हा संपतील तेव्हा फक्त वृंदावन आणि नैमिषारण्य सोडून बाकीच्या तीर्थांचा आणि नद्यांचा उद्धार होईल. कारण पुन्हा ही नद्या, गंगा काशी खाली उतरत आली, मग पुन्हा तिचे 4 प्रवाह झाले, अलकनंदा, सीता, हे जे प्रवाह पुन्हा ते 4 दिशांना वाद गेले याचं सगळं वर्णन आलेलं आहे. मग एक नदी खाऱ्या समुद्राला मिळाली, दुसरी दक्षिण उत्तर समुद्राला वगैरे हे सगळं वर्णन आलेलं आहे. यापैकी मला वाटतं अलकनंदा बऱ्याच जणांनी बघितलेली असेल. कोण सांगेल अलकनंदा कुठे आहे? बरेच जण जाऊन आलेले आहेत अलकनंदा. बद्रीनाथला कळली की नाही. तशी गोमती आहे, नैमिषारण्यात गेलात तर गोमतीच होते. गंगात आपल्याला माहितीये काशीला नाही का. या तीर्थक्षेत्रांचं सहज स्मरण केलं, सहज आम्ही बघितलेली आहे म्हणताना सुद्धा 2 मिनिटं त्या क्षेत्राला पोचायला होतो. तेवढ्या स्मरणाने सुद्धा पुण्य लागतं. काय आठवण करून देते की क्षेत्र 4 जणांनी तुम्ही बघितलेली आहे की एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड, कारण आपलं मन आहे चंचल आहे ना, ते कुठेही केव्हाही जाऊ शकतं. जेव्हा आपल्याला त्याचं स्मरण होतं तेव्हा सहज एक डुबकी मारून येतं मन त्या गंगेत, पवित्र होतं. हे महत्वाचं आहे, कळले की नाही. तर ह्या नद्यांचं त्यांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर जे वर्णन ह्यांचे नारद, पुन्हा हा संवाद नारद आणि नारायण ऋषीचा चालू आहे. व्यास कोणाला सांगतायत? जन्मेजयात. ते सांगतात नारदाने जे ब्रह्मदेवाला विचारलं आणि जे ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं ते मी तुला सांगतो. म्हणजे हे सगळे संवाद जे आहेत ते नारायण ऋषी आणि ब्रह्मदेवाचे आलेले आहेत. अतिशय बारकावेने सगळ्याची नोंद केलेली आहे. आता त्याच्यानंतर वर्णन आहे. इथे मूळ प्रश्न काय आहे? लक्ष्मी आणि सरस्वती निर्माण कशी झाली त्याची हा प्रश्न आहे. तर इथे पुन्हा श्रीकृष्णाचंच वर्णन येतं. श्रीकृष्णाच्या अंगापासून, कृष्णाच्या अंगापासून सरस्वती निर्माण झाली. सुंदर वर्णन आहे. म्हणून या कृष्णाने सरस्वतीचं पूजन केलं. मग नंतर द्वापार युगात अश्वपतीने सरस्वतीचं म्हणजे पुन्हा कोणी कोणाची पूजा केली याचं वर्णन आहे. या गोलोकात राधेचं पुन्हा त्याच्या डाव्या बाजूने राधा आणि उजव्या बाजूने लक्ष्मी निर्माण झाली असं वर्णन आहे. हा कृष्णही 2 रूपात निर्माण झाला. चतुर्भुज कृष्ण विष्णू रूप होऊन वैकुंठात गेला आणि द्विभुज कृष्ण गोकुळात आला. गोकुळात त्याने राधेचा स्वीकार केला, वैकुंठात त्याने लक्ष्मीचा स्वीकार केला. म्हणजे ही उत्पत्ती, या देवता कशा निर्माण होत गेल्या ह्याचं वर्णन आहे. आता या रासमंडळात
राधा प्रमुख होती असं वर्णन केलेलं आहे. एकदा तिथे गंगा जाते आणि गंगा राधेला नमस्कार करते, पण राधेचं तेज बघून ती घाबरते आणि ती विष्णूच्या अंगठ्यात लपते असं वर्णन केलं. आणि म्हणून जेव्हा आपण गंगा स्नान करतो, गंगा लहरी जर तुम्ही इथे वाचत असाल तर ह्या बहुतेक कोणाला तरी माहिती असतील गंगा लहरी, त्या ह्या गंगा लहरीमध्ये पंडितराज जगन्नाथांनी लिहिलेले आहेत. या याच्यामध्ये त्याने असं वर्णन केलेलं आहे की गंगे तुझ्या इतकं श्रेष्ठ कोण आहे का, कारण तू विष्णू पदगामिनी आहेत. आम्ही जेव्हा गंगेत स्नान करतो तेव्हा सहज स्पर्श आमचा विष्णू पदाला होतो, असा त्याच्यामध्ये श्लोक आहे. ही जी सगळी काव्य आहेत का, ही काव्य आम्हाला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी आहेत. आणि आणखीन त्याचा एक महत्वाचा भाग आहे, कलियुगात आमचं अंतर्मन बरेच वेळेला सावध नसतं आणि मग आम्ही त्याला बेचैनी म्हणू, काही शब्द वापरा. हे जे आहे मनाचा ठामपणा, मनाचा निग्रह, निर्भयता, ही सगळी काव्य आणि या सगळ्या तीर्थांचं वर्णन तुम्हाला निर्भयता देण्यासाठी आहे की कुठच्याही प्रश्नावर उत्तर नाही, कुठच्याही प्रसंगाला पर्याय नाही, असं काहीही नाही, हे सांगण्यासाठी ही कथानक आहे. आता इथे वर्णन केलेलं आहे. पुन्हा आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी आणि यांचं पुन्हा आलेलं आहे की लक्ष्मीला शाप मिळतो आणि लक्ष्मी समुद्रात जाऊन पडते कठी. तर पुन्हा इथे वर्णन केलेलं आहे की जेव्हा राक्षसी करतात तेव्हा देव काय करतात, उपासना करतात. मागे काल आपण बघितलं की शिव आणि लक्षात असेल मला वाटतं कालचं कथानक, की शिव आणि विष्णू निष्प्रभ होतात. सांगितलं होतं काय, पण सांगितलं होतं ना, म्हणजे तर ते निष्प्रभ होतात आणि तेव्हा देवाच्या हिमालय उपासना करतो. आणि तेव्हा सतीचा आख्यान आपण काल बघितलं. पण सतीनंतर सती गेल्यानंतर आपण शंकर त्याला विष्णू सुदर्शन मारतो त्या सतीच्या प्रेतावर, त्याचे जिथे जिथे भाग पडतात तेथे शिवतत्व. पण त्याच्यानंतर परत ह्या सतीला शिवालाच वरायचं असतं, म्हणून ती गौरी म्हणून जन्माला येते. तिथे पुन्हा हिमालयाने उपासना केलेली आहे, देवीने त्यांना वरदान दिलेलं आहे आणि लक्ष्मी समुद्रातून प्रगट होईल असं सांगितलेलं आहे. आधी आत्ता पहिली लक्ष्मी कुठे झाली आहे, गोलोकात कृष्णाच्या उजव्या बाजूने निर्माण झालेली आहे. आता दुसऱ्यांदा लक्ष्मी समुद्र मंथन करताना तिथे प्रकट झालेली आहे. आम्हाला क्लिअर संकल्पना हव्यात, कारण मी सांगितलं ना, कारण लोकांना आम्हाला वेगवेगळ्या उपासना करू नका म्हटलं की आमचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी आम्हाला शुद्ध ज्ञान असणंच आवश्यक आहे. अर्थात एक म्हण आहे, जे जे आपण अशी कौसात चांगलं ठावे, पण आम्ही तो चांगला शब्द विसरतो, ते ती दुसऱ्याशी शिकवावे की सांगावे, शिकवण्याची ऋषी मुनींची कपॅसिटी होती. पण आपण निदान सांगावं तरी, काय आपण निदान सांगावं तरी, हा महत्वाचा भाग आहे. आणि तेव्हा ती लक्ष्मी, हा लक्ष्मी आणि सरस्वती कशा निर्माण झाल्या ह्याचा इथे हा संदर्भ आहे. त्याच्यानंतर अतिशय सुंदर कथानक येतं. आपण बघितलं की तुळशी, आपण तुळशी गंगा, आता याही नारायणाला तुळस अतिशय पूज्य आहे असं सांगितलेलं आहे. लक्ष्मीला आपल्याला मिळालेल्या ह्या तिघींचं भांडण झालं तर लक्ष्मीला मला माहितीये की तिला वृक्ष होशील असा सरस्वतीने शाप दिलेला आहे. आणि नारायण कोणाचेही शब्द खोटे करत नाही. आणि ह्यासाठी आपल्याला कलियुगात सांगितले जातं, वास्तू म्हणे तथास्तू. हा वास्तू कोण आहे, हा नारायण आहे. कारण ती निर्गुण निराकार परब्रह्म पराशक्ती सगळीकडे संचलेली आहेच आहे. मग जिथे जिथे तुम्ही बसलात ती कुठची तरी वास्तू आहे आणि ती पराशक्ती आहेच आहे. आणि ती तथास्तू 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 म्हणते, तेव्हा तुमच्या म्हणण्यावर पण तिचा तथास्तू येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून चुकीचं काही बोलू नका, चुकीचं काही बोलू नका. या लक्ष्मीला जेव्हा सरस्वतीने वृक्ष होशील सांगितलंय तेव्हा ही तथास्तू आलेलंच आहे. आणि म्हणून या लक्ष्मीला नारायण सांगतोय की काय होईल, तू पृथ्वीवर जाशील.
ब्रह्मध्वज नावाचा औषधात त्याच्या अयोनी संभव तुझा जन्म होईल. त्याच्यानंतर तू वृक्षरूपा होशील, त्याच्यानंतर तू तुळशी होशील. तिथे तुझा शंकाचूड नावाचा विष्णूचा अंश आहे, त्याच्याशी तुझा विवाह होईल. किती आम्हाला हे सगळं लक्षात घ्यायला का? लक्षात घ्या, या कथा कशासाठी सांगितलेल्या आहेत. तर बऱ्याच वेळेला या कलियुगात अशा अनेक घटना घडतात किंवा घरात बारीक सारीक किंवा समाजात घडणाऱ्या घटना, त्यांचं वास्तविक म्हणजे घरातले 2 पुरुष एकाच ऑफिसला सर्व्हिसला असतात, एकाच पोस्टला असतात, एकाच पैसा मिळत एकाच गावात राहत असतात, शेजारी घर असतात, मुलंही दोघांना सारखीच असतात, आणि तरी मात्र बाकीच्या सिच्युएशन मध्ये फरक असतो. हा फरक का, असा प्रश्न कधी कधी त्याच व्यक्तींना पडतो घरातल्या, कधी कधी बाहेरच्या व्यक्ती बोचकपणे विचारतात. तेव्हा आम्ही जेव्हा हे ज्ञान आपल्याला पसेल ना, तेव्हा या परिस्थिती भिन्न भिन्न असण्याचं कारण काय असू शकतं हे चिंतन करून आपण उत्तर देऊ लागत नाही कोणालाही, कोणी काही विचारलं तरी. हा, पण त्याचबरोबर कोणी काहीतरी विचारतो म्हणून आपणही बेचैन व्हायचं नाहीये. त्याच्यासाठी हे सखोल ज्ञान आपल्याला असणं नितांत गरजेचं आहे. आता इथे त्यांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे, आणि त्या आता पुढे प्रश्न येतो, आणि त्या म्हणून तो तुलाही पृथ्वीवर जायला लागेल पुन्हा. इथे फक्त अंश रूपाने लक्ष्मीला पृथ्वीवर यायचं आहे, बाकी पूर्ण रूपाने ती नारायणाजवळ आहे, असं सुंदर वर्णन केलेलं आहे. आता ती पृथ्वीवर आलेली आहे ह्याचंही वर्णन केलेलं आहे. आता हा शंकासूर कोण, ह्याचं वर्णन केलं आहे की गोलोकात रासक्रीडा चालू आहे, आणि हा सुदर्शन नावाचा गोप होता कुठे गोलोकात. तो त्या कृष्णाचा अतिशय प्रिय होता, आणि राधा खरं म्हणाल ना तर राधा सात्विकतेचं प्रतीक मानलं गेलेली आहे. पण तरी सुद्धा किती सात्विक आणि श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा कधीतरी भडकतो. आपण बघितलं वशिष्ठ मुनी सर्वश्रेष्ठ ऋषी आहेत. विश्वामित्रांना ते ब्रह्मर्षी म्हणतील तेव्हा ते ब्रह्मर्षी होणार होते, पण त्याचाच परिणाम काय झाला तोही आपण बघितलेला आहे. आणि तरीही पुन्हा अडिबक कारखान्यात बघतो, त्यांनीही विश्वामित्रांना शाप दिला. म्हणजे कितीही ज्ञानी मनुष्य असला तरी माया जेव्हा त्याला घेरते तेव्हा तामस गुण प्रबळ होतो, आणि तामस गुण जेव्हा प्रबळ होतो तेव्हा नको असलेल्या गोष्टी घडवत जातात. आणि त्याप्रमाणे ही राधा सुद्धा त्या सुदर्शनाला शाप देते, सुदर्शनाला शाप देते की तू पृथ्वीवर राक्षस होशील. तेव्हा नारायणा तिथेच आहे कृष्ण, हो त्याला तथास्तु म्हणावं लागतं, पण तो म्हणतो तो लवकरच म्हणजे 1 दिवसात, पण त्याने वर्णन केलेलं आहे 1 दिवस म्हणजे 4 युगांची, म्हणजे गोलोकातला 1 दिवस म्हणजे 4 युगांची एक चौकडी. छान वर्णन केलं आहे. आणि तो हा शंकासूर आहे. काय आता हा जो आहे तोही गायत्री तो विष्णू भक्तच आहे, कारण मुळातच गोपाळकृष्णाचा तोही विष्णू भक्त आहे. इथे पुन्हा अश्वपती राजाची कथा येते की तो या सरस्वतीची उपासना करत असतो, आणि तेव्हा आकाशवाणी होते की तू काय करशील, गायत्रीचं अनुष्ठान कर. गायत्रीचं अनुष्ठान कर म्हटल्यानंतर तो गायत्रीचं अनुष्ठान करतो. पुढे त्याला आपल्याला माहितीये सावित्री स्त्री होते. किती अशी ना एकात एक आख्याने घातलेली आहेत. आपण इथे शंकाची सळसळ बसणार आहोत. त्याच्यानंतर त्याने उपासना केलेली आहे. आणि ही जी तुळशी आहे ती पुन्हा अयोनी संभव कन्या आहे जन्माला आलेली, लक्षात घ्या. कोणाची, कुशध्वजाची. आणि ती तपस्या करण्यासाठी मानस सरोवरती बसलेली, मानस सरोवर नाही तिथे एका दुसऱ्या वेगळ्या नदीचं नाव आहे, आणि तिथे ती तपस्येला बसलेली. आणि तिथे तपस्येला बसलेली आहे, तिची तपस्या चालू आहे. आणि एक दिवस विमानात बसून हा शंकासूर तिथे येतो असं वर्णन केलं. आणि तो तिथे आल्यानंतर तो तिच्याकडे बोलायला जातो. तेव्हा ती सांगते की आम्ही धर्मनिष्ठ असलेल्या स्त्रिया, धर्माचा नियम असा आहे धर्मनिष्ठ स्त्रियांनी कुठच्याही परपुरुषाकडे बोलू नये. एवढंच ती वाक्य सांगते आणि ती गप्प राहते.
ती जेव्हा गप्प राहते तेव्हा हा शंकासूर आपली कथा सांगतो की मीही गोलोकात होतो, राधेच्या शापामुळे आपण दोघंही या पृथ्वीवर जन्माला आलेलो. मीही विष्णू उपासक आहे आणि मला ब्रह्मदेवाने आज्ञा केल्यामुळे मी तुझ्याशी बोलायला आलेलो आहे. आणि एवढ्यात पुन्हा आकाशवाणी होते की एखाद्या आपण वरण्यासाठी आलेल्या चांगल्या पुरुषाची उगाच जास्त परीक्षा घेऊ नकोस. तू आनंदाने त्याचं पांढरा. आणि त्याप्रमाणे त्या दोघांचा विवाह होतो. आता विवाह होऊन तुळशी त्याच्याकडे आलेली आहे, वर्णन केलेलं अतिशय उत्तम तऱ्हेने चाललेलं आहे, वर्णन केलंय. पण गंमत काय होते, सगळ्या राक्षसांची कथा एकच की सामर्थ्य वाढलेलं म्हटल्यानंतर त्यांना देवांशी ते वैर करतात. देवांशी वैर केलं की आपल्याला माहिती आहे पुन्हा ते तोच क्रम इंद्र ब्रह्माकडे जातो, ब्रह्मशिवाकडे जातो, शिव विष्णूकडे जातो. पण इथे मात्र विष्णू शिवाला सांगतोय की मी माझं वज्र तुला देतो आणि तू जाऊन त्याचा वध कर. हे सांगितल्यानंतर शिव इथे येतोय वर्णन केलेलं. पुन्हा गंमत बघा, आता हे कोणाचे आहेत, विष्णू भक्त आहेत, तो शंखाचूड पण आणि ते तुळशी विष्णूचे भक्त आहेत. पण विष्णू एक महत्वाची सूचना देतो. मग त्याच्याबरोबर पुन्हा भद्रकाली आलेली आहे, अष्टकालभैरव आलेले आहेत वगैरे. सुंदर पण आहे की कोण कोण. इथे शंकर आल्यानंतर काय करतो, तो त्याच्याबरोबर लढायला जातोय का नाही. तो पुष्पभद्रा नदीच्या काठी शिव असलेला आहे आणि तो त्या शंकरासुराला निरोप पाठवतो. काय निरोप पाठवतोय की देवांचं राज्य तू देवांना दे, त्यांच्या जवळ उगाच वैर करू नको. आणि तेव्हा ह्या दूताला आणि नाही तर मला नारायणाने तुझ्याशी युद्ध करण्यासाठी पाठवले. आता लक्षात घ्या, विष्णू भक्त आहे, शिव ही विष्णू भक्तच आहे. आणि तेव्हा तो त्या दूताला परत पाठवतो. तो सांगतो उद्या उदयी मी शंकरांना भेटायला येईल. दुसऱ्या दिवशी तो स्नान करतो. पुन्हा सुचिरभूततेचं वर्णन. मग तो राक्षस असून दे, ब्राह्मण असून दे, ऋषी असून दे, सगळ्यांचं सुचिरभूततेचं म्हणजे पुन्हा आम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही हल्ली काय म्हणतो, काय त्यांचा डबा द्यायचा होता, मुलं शाळेत जायची होती, मग आम्ही काय केलं, सगळे पोळी बिळी करून घेतले, एकदा सगळं जेवण करून घेतलं आणि मग एकदम 12 वाजता आंघोळ केली. काय आम्ही किती सुचिरभूतेने अन्न शिजवलंय आणि मग हे सुचिरभूत अन्न आमचे नवरेणी मुलं खातात आणि मग आम्ही त्यांच्याकडनं सुचिरभूत असण्याची अपेक्षा करतो. मी आधीच म्हटलं की आपण स्त्रिया या शक्तिरूप आहोत, या आम्ही प्रकृती आहोत आणि प्रकृतीनेच विकृती न करता सगळ्यांची प्रकृती सांभाळायचं काम स्त्रीकडे दिलेलं आहे. आणि आम्ही एकदम 12 वाजता आंघोळ केली असं कौतुकाने भर रस्त्यात सुद्धा सांगत असतो. लक्षात घ्या, काय सुचिरभूतीचे वर्णन प्रत्येक ठिकाणी का केलंय. त्यानेही स्नान केलेलं आहे, अधिक उरकलेलं आहे आणि मग मात्र तो आपल्या विमानात आरूढ झालेला आहे आणि शिवाच्या पुढ्यात आलेला आहे. शिवाच्या पुढ्यात आल्यानंतर शिवाला त्याने वंदन केलेलं आहे. भद्रकाली त्याच्या पुढ्यात आहे, तिला त्याने वंदन केलेलं आहे. अष्टभैरवांना वंदन केलेलं आहे. आणि तो शिवाला म्हणतो की मी हे राज्य परत का द्यावं. जो पराक्रमी आहे त्याच्याजवळच हे राज्य राहणार. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला समदृष्टी आहे, तुम्हाला राक्षस काय, देव काय आणि मानव काय, तुम्ही समदृष्टीच आहे. तेव्हा तुम्ही माझ्याशी युद्धाला यावं हेच आश्चर्याचं आहे. तुम्ही माझ्याजवळ युद्ध करण्यासाठी का आलात. आणि तो शिवाला नमस्कार करतो, पुन्हा विमानात बसून निघून जातो.
लक्षात घ्या, आत्मोगाशी मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाला आत्मविश्वास असला पाहिजे. प्रत्यक्ष शिव तिथे आहे, पण ह्याचा आत्मविश्वास, हा आत्मविश्वास उपासनेमुळे येतो, साधनेमुळे येतो. लक्षात घ्या, आम्ही सगळेजण सगळ्या तऱ्हेचा आत्मविश्वास घालवून बसलेलो आहोत. वर्षानुवर्ष पुरणपोळ्या करतो, तरी शुक्रवारचे सवाशीण सांगितले रात्रीपासून काळजी, उद्या पुरणपोळ्या बरोबर होतील की नाही. कुठे गेला हो, एवढे वर्ष सगळं करताय तर आत्मविश्वास गेला कुठे? का? कारण ज्या देवीचं स्वरूप म्हणून आम्ही सवाशीण जेवायला घालणार, त्या देवीला आम्ही विसरलेलेच असतो. तळ्यातनी मळ्यात मैत्रिणीला नाही तर बहिणीला त्या सवाशीण म्हणून जेवायला बोलवायची, म्हणजे काही खराब झालं असेल तरी ती सावरूनच घेते आणि पुन्हा उत्तमात उत्तम साडी मग माझ्या बहिणीलाच जाते. लक्षात घ्या, देवी रूप म्हणून तिला बोलवायचंय ना, बेसिक म्हणजे आयाचीन सवाशीण घालावी. तुमची जर संकल्पना ठाम असेल आणि तुम्ही देवीला आवाहन केलं की मी उद्यासाठी तुझा स्वयंपाक करते, तू जेवायला ये, करून बघा, पाहिजे तर 2 शुक्रवार आहेत, मला पूर्ण विश्वास आहे या शक्ती रूपावर, तर तुमचं जेवण तयार झालं, तुम्ही पानं वाढायला तर देव पुढ्यात सवाशीण येतेच येते. अशी सवाशीण जेवायला वाढावी हो. का? कारण ती तुमच्या संकल्पनेप्रमाणे विश्वरूपा होऊन तुमच्यात रती येते, आपलंच माणसाचंच रूप घेऊन. पण मग जो तुम्ही नैवेद्य तिला समर्पित करता आणि ते होऊन गेल्यानंतर तुमच्या मनात जो आनंद रेंगाळत राहतो, जो एक घरात केलेल्या पदार्थाचा सुगंध रेंगाळत राहतो ना, तो तुम्हाला तृप्तता देतो. देवी तृप्त होऊन जाते, पण तो तुम्हाला तृप्तता देऊन जाते. नाहीतर काय होतं, सांगितलं अशी सवाशीण बोलावतो आणि ते जेवून गेल्यावर शिवाई मला आटपायचं होतं पण आटपलंच नाही, म्हणून पुन्हा दिवसभर कसली तरी रुखरू. का? आम्ही देवीला जेवायला वाढलं ना, मग आम्ही किती तृप्त असलं पाहिजे. म्हणजे मग आम्ही फक्त रूढी म्हणून केलं, कुळाचार म्हणून केलं की श्रद्धा म्हणून केलं. हा श्रावण महिना आहे, श्रावण महिना श्रवण करण्यासाठी आहे. का श्रवण करायचं आहे? श्रवणाने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने श्रद्धा वाढते, श्रद्धेने भक्ती वाढते, भक्तीने आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासामुळे सदाचार सद्विचार सत्कर्म घडतात. इतकी लिंक आहे हो श्रावण महिन्याची. पण मग कशी सांगितलं, काल एकही जण बोललो नाही की आम्ही कहाणी वाचतो. श्रीराम सोडून द्या, वाचत असाल कदाचित, माहित नाही, पण कोणी म्हणालं नाही की आम्ही वाचतो. उत्तर मिळालंच. काय आहे? मौनम सर्वार्थ साधनम. पण ही जी गंमत आहे, आम्हाला ज्ञानाची उत्सुकताच नाही. का आहे पण मार्ग नाही असं आहे. तेव्हा ना त्यांना लोक भेटत होते हो, आम्हाला भेटतच नाही, असं आहे का? असं मुळीच नाहीये. कलियुगात सुद्धा मार्गदर्शन करणारे आहेत, सात्विक आहेत, गुरुतत्वापर्यंत पोचलेली व्यक्तिमत्व आहेत. पण ज्याचा जैसा भाव त्यासी तैसा देव. आमचा जर तो भाव असेल तर आम्हाला देवही भेटतो आणि गुरुही भेटतो. त्याच्यासाठी व्याख्यान ऐकायचे. आता इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे, तो तिकडून जातो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला शिवनिरोप पाठवतो की एक तर तू इंद्राचा राज्य इंद्राला परत कर, कारण हे खरं म्हटलं तर हे त्रैलोक्य ब्रह्मदेवाचं आहे. काय? हे त्रैलोक्य निर्माण कोणी केलेलं आहे? ब्रह्मदेवाने केलेलं आहे. आणि म्हणून हे त्रैलोक्य ब्रह्मदेवाचं आहे, तेव्हा तू त्याला ते परत कर. हा काही तयार होत नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे तो येतोय. अर्थात शिव सांगितलं ना की शिवाचा तसा तो शिवाचाही भक्त आहे आणि म्हणून जरी त्याला विष्णूने शिवाला आज्ञा दिली असेल तरी, आणि मग इथे वर्णन केलेलं आहे, वीरभद्र त्याच्यावर हल्ला करतो, त्यांचं युद्ध होतं. त्याच्यानंतर वर्णन केलेलं आहे की जगदंबाजी त्याच्याबरोबर आलेली आहे, तिनेही त्याच्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. इथे खूप सुंदर वर्णन आहे. आदर काय असतो बघा. तो शंखचूड एक राक्षस आहे, पण ही शिवाची शक्ती आहे. भद्रकाली ही शिवाची शक्ती आहे. ती शिवाची शक्ती आहे म्हणजे ती माता स्वरूप आहे. हा त्याचा भाव आहे. हा शिवाची शक्ती आहे म्हणजे ती माता स्वरूप आहे म्हणून वर्णन केलेलं आहे. आधी युद्ध व्यवस्थित होतं आणि मग
ती त्याच्यावरती नारायण अस्त्र सोडते असं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मास्त्र सोडते तेव्हा तो फक्त त्याला वंदन करतो, ते ब्रह्मास्त्र वर निघून जातो. नारायण अस्त्राला तो नमस्कार करतो तेव्हा ते नारायण अस्त्र परत फिरतं. मग तो पाशुपत अस्त्र ती देवी सोडायला जाते तेव्हा आकाशवाणी होते की नारायणाच्या नावाचा ताईत त्याच्या गळ्यात आहे. तो ताईत जोपर्यंत त्याच्यापासून वेगळा, त्याची स्त्री पतिव्रता आहे, तेव्हा तो ताईत त्याच्यापासून दूर होत नाही आणि पातिव्रत्याचा तिचा भंग होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठच्याही अस्त्राचा परिणाम होणार नाही. त्याने पाशुपत अस्त्राला सुद्धा नमस्कार केलेला आहे आणि तो पुन्हा देवीला वंदन करून विमानात बसून निघून गेलेला आहे. इथे देवी शिवाकडे येते आणि शिवाला हा सगळा वृत्तांत सांगते आणि ती म्हणते, त्याने माझ्यावर माझ्या अस्त्रांपासून स्वतःच संरक्षण केलं, पण त्याने माझ्यावर एकही शस्त्र किंवा अस्त्र सोडलं नाही. इथे आम्हीला मोठं शिक्षण दिलेलं आहे हो, आदरभाव कसा असावा. आम्ही 10 वेळा एखादा, मला ना त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, त्यांच्याबद्दल ना खूप आदर आहे, मी त्यांना खूप मानते. आणि एखाद दिवशी ना तीच व्यक्ती चुकून आपल्याला पटकन काहीतरी बोलते, ती बोलता क्षणी ती एक वाक्य बोलते, मी 10 वाक्य ठणाठण बोलते. आमचा आदरभाव का हो? लक्षात घ्या, आदरभाव हा पेशी पेशीत मुरलेला असतो. ज्या व्यक्तीविषयी आपल्याला आदरभाव आहे, ज्या शक्तीविषयी आपल्याला भक्ती आहे, त्या व्यक्ती आणि शक्तीने जरी काही केलं तरी आपला आदरभाव कमी होत नाही. आणि दुसऱ्याने आपल्याला त्यांच्याविषयी काही सांगितलं तरी आपला बुद्धिभेद होत नाही. हा राक्षस असून सुद्धा त्याने प्रतिकार केलेला नाहीये. हे आम्ही ते राक्षस बरे की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात घ्या, आम्ही हे शिकायचंय. आता इथे वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी परत आलेला आहे अष्टभैरव, त्यांच्याजवळ युद्ध करतायत आणि युद्ध करतायत इतक्यातच एक अगदी विकल असा ब्राह्मण त्याच्याजवळ आलेला आहे शंकासुराजवळ आणि तो म्हणतो, तू मला आधी काहीतरी दीक्षा दे. ब्राह्मणाची पहिली दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षा भीक नाही. याच्यावर काल मी भरपूर बोलले. भिक्षा मागायचा अधिकार ब्राह्मणाला आहे, भीक मागायचा नाही, निश्चित. तेव्हा शंकासूर थांबतोय. पुन्हा ती तेव्हाची युद्धनीती होती, पुढचा शत्रू थांबला की पुढचा शत्रू थांबत होता. आणि तेव्हा तो म्हणतो की मला तुझ्या त्या गळ्यातला तो ताईत दे. आणि तेव्हा हा तो ताईत काढून त्याला देतो. त्याच्या आधीचं पण सुंदर वर्णन आहे. युद्धातला जेव्हा शंकाचूडाला निरोप येतो तेव्हा त्याची पत्नी तुळशी म्हणते की मला आज सकाळी विचित्र स्वप्न पडलं आणि मी मनाने बेचैन आहे. लक्षात घ्या, राक्षस असले तरी आम्हाला आमचं पूर्वजन्म आठवत नाही, पण सतत साधना असल्याचा फायदा काय होता, त्याला त्याचा पूर्वजन्म आठवतो. तुळशीला सांगतो की तूही गोलोकात होतीस, मीही गोलोकात होतो, राधेच्या शापामुळे आपण इथे आलेलो आहोत. तेव्हा आपण पुन्हा मुक्त होऊन नारायणाच्या पदाशी जाऊ. हे शंखाचूड तुळशीला सांगतोय. लक्षात घ्या, काय ज्ञान असतं, किती खंबीरपणा असतो, किती आत्मविश्वास असतो. पुन्हा पुन्हा मी सांगते, आपण आत्मविश्वास कलियुगात घालवून बसलोय कारण आम्हाला वेळ नाही फक्त साधनेला. बाकी पार्ट्यांना जायला वेळ आहे, नखरा सोटायला वेळ आहे, 2 साड्या ही नकोही नाही बरी वाटत ते म्हणून बदलायला वेळ आहे. पुरुषांना बाकी सगळ्या गोष्टींना वेळ आहे, त्यांना संध्या करायला फक्त वेळ नसतो. त्रिकाल संध्या, त्रिकाल नाही होणार कदाचित, कारण आपण इकडे राहतो. कर्जतला 9 वाजता गाडीला तर घरी 10 वाजता, कदाचित संध्याकाळची संध्या नाही होणार. पण सकाळी तर आम्ही कितीही 6 वाजता जरी बाहेर पडलो ना तरी
पहाटेच आपल्याला पहाटेच्या मुहूर्ताला महत्व आहे सांगितलेलं हो, अतिशय कळे की नाही. सूर्योदयापूर्वी 2.5 तास तो दिवस सुरू होतो. त्यामुळे आम्ही 6ला जरी निघालो ना तरी त्याच्या आधी आम्ही संध्यावंदन करून निघू शकतो. दुपारी आम्ही कुठेही असलो तरी आपल्या पुरता वेळ काढून गायत्रीचा जप करूच शकतो. आणि संध्याकाळी प्रत्येक जण ऑफिस मधून निघताना फ्रेश होऊन निघतो, म्हणजे तो गायत्रीचा जप गाडीत सुद्धा करू शकतो. करायचं असेल तर कुठेही करणं शक्य आहे, केव्हाही करणं शक्य आहे. कारण आम्हाला फक्त, आणि आपण प्रत्येकाने विचार, आम्हाला फक्त एवढ्याच गोष्टींना वेळ का नसतो आणि मग बाकीच्या गोष्टींना वेळ कसा होतो. अगदी समजा भागवत चालू आहे, पटकन पहिल्याच दिवशी ना लक्षात नव्हतं काय मला 3 दिवसांनी लग्नाला जायचंय म्हणून आम्ही संकल्प करून बसलो मनातल्या मनात. हल्ली आपण काय नारळ वेळ संकल्प करत नाही, कळे की नाही, की मनातल्या मनात की आता 7 दिवस ना भागवत ऐकायचं. 2 दिवस झालं, तिसऱ्या दिवशी आठवले बापरे उद्या जायचंय की हो. काय, बहिणीच्या नंडेच्या मुलाचं लग्न आहे. बहिणीच्या मुलाचं सुद्धा नव्हे, पण लग्नाला गेलंच पाहिजे की नाही, ना तर ते सगळीच रागावतील की नाही. आम्ही सोडतो हो भागवत, कारण आम्हाला ज्ञानाची उत्सुकताच येते. भागवत तिथल्या तिथे, कारण काय बाकीचे आहेत की सर ते ऐकणारच आहेत ना. आणि कोणी नसलं तर विठोबा समोर ऐकलो तो ऐकणारच आहे, त्याला ऐकावंच लागतं. कारण भगवंत असं म्हणतो की जेव्हा जेव्हा कोणी माझ्या नावाचं गायन करीत असेल तिथे तिथे मी असतोच असतो. त्यामुळे भगवंत असणारच आहे. पण आमच्या अंतर्मनातल्या भगवंताचं काय विचार करा. अंशरूपाने तोच भगवंत आत्मरूपाने आमच्या अंतर्मनात राहतो. त्याला आम्ही शब्द दिलाय हो, आणि त्याचं काय हे आम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता हा ताईत त्या ब्राह्मणाने घेतलेला आहे बघा, तो नारायणाचा ताईत आहे आणि तो नारायणानेच परत घेतलेला आहे. आणि आता तो ताईत घेऊन तो कुठे आलेला आहे, त्या शंकाचूडाच्या घरी आलेला आहे. कसा घरी आलेला आहे तर वाद्य वाजतायत, झांजा वाजतायत, वाद्य वाजतायत, म्हणजे मी जिंकून आले. आणि पुन्हा त्याने शंकाचूडाचं रूप घेतलेलं आहे आता, आणि वाजत गाजत तो आले, अर्थात वाजत गाजत आलेला आहे. बाहेरून आवाज येतोय वाद्यांचा, तेव्हा तिला निश्चित वाटतं की आपला नवरा जिंकून आलेला आहे. जिंकून आलेला आहे, तिथे आरती करते, वर्णन आलेलं आहे. आणि हा आलेला आहे घरात आल्यावर, तो घरात काय सांगतोय की मी ब्रह्मदेवाला राज्य परत केलं. लक्षात घ्या, पुन्हा कसं बोलावं, तो युद्ध जिंकलं सांगतो का नाही सांगत. पुन्हा सांगितलं तसं खोटं बोलायचं नाही, पण खरं कसं बोलायचं, की नाही, खोटं बोलायचं नाही पण खरं कसं बोलायचं. तर मी ब्रह्मदेवाला त्याचे राज्य, त्याची सृष्टी परत केली. आल्यानंतर अर्थातच तिला आनंद होतो, आपला पती जे जिंकून आला त्यांनी राज्य परत केलंय. आणि नंतर वर्णन केलेलं आहे की त्याचं सगळं आगत स्वागत होतं आणि नंतर ते शयनगृहात जातात. सुरुवातीला दोघेही आनंदात आहेत, तो जिंकलाय म्हणून. सुरुवातीला तिच्या लक्षात येत नाही, पण काही काळाने तिच्या लक्षात येतो की हा शंकाचूड नाही, तिच्या लक्षात येत. आणि तिच्या जेव्हा लक्षात येत आहे तेव्हा ती खूप भडकते, त्याला दूर लोटते आणि ती त्याला शाप देते, तू दगड होऊन पडशील, तू दगड होऊन पडशील असा शाप ती त्याला देते. तेव्हा हा तिला सांगतो की शंकाचूड हा नारायणाचा अवतार आहे, तू तुळशी आहेस, तू ही इथून आल्यानंतर नारायणाला तू अतिशय पवित्र आहेस. माझ्या तुळशीची नावं दिलेली आहेत, तिला वृंदा म्हणतात, तिला पुष्पांची, अशी 5 ते 6 नावं तुळशीची दिलेली आहेत. आणि तू नारायणाच्या चरणाशी जाशील असं तोही तुला सांगतो. पण तो पुढे काय सांगतो, ती नारायणाच्या काय, मी शिळाहून पडेन आणि तू गंडकी नदी होशील. नर्मदेतले गोटे आपल्या बऱ्याच जुन्या घरातून लाल दगड असतात, गणपती म्हणून पुसतो आपण. बऱ्याच जणांना आताची पुढची पिढी आहे ना, ज्यांच्या घरात जुने असे देव असते, त्यांना ते 2-3 दगड प्रत्येक जण नर्मदेला गेला की घेऊन घेतो की त्या गंडकी नदीच्यातून. आणि मग ते पूजेला लावलेले आहेत तेव्हाच्या लोकांनी. आता ते नेमकं काय आहे, हा शाळीग्राम आहे
हा दुसरा दगड आहे, हा गणपती आहे, आम्हाला माहितीच नाही आहे. आम्ही आपलं धुतो बाकीच्या देवांबरोबर त्याला, की नाही. म्हणजे आमची श्रद्धा आणि भक्ती न बोललेलं बरं. पण इथे त्याने दिलेला आहे त्याला आपल्याला, आणि त्यात तू गंडकी होशील. आणि मी तिथे त्या गंडकीत, कारण तुझा माझा विरह होणंच शक्य नाही, आणि तिथले गंडकी नदीच्या बाजूला असलेले किडे मी तिथेकडे कृपाने पडेन आणि त्याच्यावर चक्र निर्माण करतील. आपण ज्याच्यावरती बऱ्याच जणांकडे शाळीग्राम असतील, शाळीग्राम स्त्रियांनी पूजू नयेत असा एक संकल्प आहे. म्हणजे ज्यांच्या घरात असतील ते कदाचित सेपरेट ताटातून वेगळे ठेवलेले असतील. पण हा चक्र असलेला शाळीग्राम हे नारायण रूप आहे, तो पूजलेला जातो. ज्याने कोणी जे कोणी याला नेपाळला वगैरे तिथे त्या एका दुकानात स्पेसिफिक असे वेगवेगळ्या तऱ्हेचे शाळीग्राम असतात. आणि बऱ्याच जुन्या लोकांच्या घरातही हे शाळीग्राम आहेत. या शाळीग्राम काही शिवरूप म्हणून पूजले जातात आणि काही विष्णुरूप म्हणून पूजले जातात. ज्याच्यावर हे चक्र आहे तो नारायण रूप शाळीग्राम असतो. म्हणजे पुन्हा माणिती गंडकी नदी होते हे वर्णन तिथे आहे. नर्मदेतला गोटा गणपती म्हणून पूजला जातो, लक्षात घ्या. आणि ह्याच्यातला हा शाळीग्राम म्हणून पूजला जातो. दोघांचेही रंग वेगळे असतात. म्हणजे काय आहे, कारण आपण हल्ली काय असले कोण आम्ही ट्रिपला वगैरे गेलो असलं काय आणत नाही. कारण एकतर ते दुकानदारात आम्ही नदीत काही फारसं जातच नाही, कारण उतरायचीच भीती वाटते, कळे की नाही. त्या कोणी दुसऱ्याने आणून प्रोक्षण केलं तर ठीक. आणि मग ते बाजूला जे दुकानं असतात त्या दुकानात असतात, ते आम्ही फक्त असं बघतो 4 दुकानात, काय असतं माहित नसतं, कळलं की नाही. का परिस्थिती आमची असे? कारण अज्ञान. कारण आम्हाला ही आमची ईश्वरापासून चालत आलेली पूर्वपीठिका माहिती नाही. आता इथे वर्णन केलेलं, आता काय झालंय, नारायणाचा ताईतही याच्या गळ्यात नाहीये आणि स्त्रीचंही पातिव्रत्य भंग पावलेलं आहे. आता मात्र शंकर भगवंताने त्या दिलेल्या त्रिशूळाने या शंखाचूडाचा वध करतो. पण वध केल्यानंतर काय झालेलं आहे, वध केल्यानंतर तो लगेच त्याचं वर्णन केलेलं आहे. तो उत्तम पुरुषात, तो गोप होता, त्याच रूपात तो प्रवर्तित होतो आणि तो लगेच गोलोकात राधाकृष्णांच्या पायावर जाऊन मस्तक ठेवतो असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या पदरी जर उपासना असेल, पुण्याई असेल, तर मुक्तीसाठी मध्ये लोटबोल व्हायला लागत नाही, कळले की नाही. 4 प्राण्यांचे जन्म घेऊन पुन्हा मनुष्याच्या जन्माला यायला लागत नाही. तर खरोखर तुमच्या जर उपासना असेल, पुण्य असेल, तर तुमचा उद्धार लगेच होतो. अशा तऱ्हेचं हे शंखासुराचं उद्धार आलेलं. आम्हाला ही जी सगळी कथानकं क्रमवार सांगितलेली आहेत त्याचा अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे, चिंतन करण्यासारखं आहे. का चिंतन करायचं आहे? कारण ह्याच्यामध्ये आपण बघितलं की अंबा सांगते की त्याने आपलं रक्षण केलं, पण मला कुठेही त्याने एकही अस्त्र मारलं नाही. लक्षात घ्यावं, आपल्या विवेकावर, काल आपण मानसपूजा म्हटली, मानसपूजा श्रेष्ठ म्हणून अंबिकेने सांगितलं. पण श्रेष्ठ मानसपूजा करायला आमचं मन आधी शुद्ध व्हायला पाहिजे. तेव्हा कुठे ते मन शुद्ध होण्यासाठी काय करायला पाहिजे, षड्रिपूंचा त्याग करता आला पाहिजे. आता याने जे शंकराला सांगितलंय की मी ते राज्य देणार नाही, ते अहंकाराने नाही सांगितलेलं आहे. तर हे नारायणाने त्याला जेव्हा शाप मिळतो राधेकडून आणि पृथ्वीवर जाय तेव्हाच त्याला त्याने सांगितलेलं आहे की तिथे तू राज्य करशील. म्हणजे मला नारायणाने दिलेली आज्ञा म्हणून मी हे करतोय, मला राज्याचा अहंकार नाहीये. लक्षात घ्या, आपण आधी पण राक्षस बघितले, शुंभ निशुंभ बघितले, पण त्यांना असा मी तसा मी असा अहंकार आहे. आणि ह्या राक्षसाला जराही अहंकार नाहीये. ह्याचं अतिशय उत्कृष्ट वर्णन इथे आलेलं आहे. आता मग आपण बघितलं की अश्वपती राजाने आता इथे आपल्याला सविस्तर सावित्रीच्या आख्यानाला मी सुरुवात करणार नाहीये, फक्त थोडी सुरुवात करून थांबणार आहे, कारण सावित्रीचं आख्यान तसं मोठाही नाही, बऱ्याच वेळा यायचं. पण तिथे ह्या जो अश्वपती, मग इथे पुन्हा कोणी कोणाची पूजा केली,
कोणाची केव्हा पूजा करतात. इथे पुन्हा सरस्वतीची आपण तिथं कृष्णाने गोलोकात पूजा केली. या सरस्वतीची पूजा कधी करतात कॅलेंडरवर दिलेलं असतं, पण आम्ही रोज तारीख कॅलेंडरवरची तारीख माहिती असते आम्हाला तिथी माहिती नसते. मराठी इंग्लिश महिना माहिती असतो, मराठा महिना माहिती असतो, तसं नाही. तर इथे त्यांनी माघ मध्य पंचमीला सरस्वतीची पूजा करतात असं. बरं आपल्याला माहिती आहे कर्नाटकात एक गाव आहे तिथे सरस्वतीचं मंदिर आहे. ब्रह्म्याची आणि सरस्वतीची मंदिरं कुठेही फारशी नाहीये. आणि ही त्या पंचमीच्या दिवशी या सरस्वतीची पूजा केली जाते. आता या गायत्रीची पूजा पुन्हा ब्रह्मदेवाने प्रथम सरस्वतीची ब्रह्मदेवाने पूजा केली, मग गायत्री रूपात अश्वपतीने सरस्वतीची पुन्हा अश्वपती तेव्हा त्याने पूजा केली, हे वर्णन आहे. मग पुन्हा राधेची पूजा कृष्णाने केली. कोणी कोणाची पूजा केव्हा केली? ही राधेची पूजा करण्याचा दिवस कार्तिकी पौर्णिमेचा आहे. राधेची पूजा करण्याचा दिवस कार्तिकी पौर्णिमेचा आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती असेल कार्तिकी पौर्णिमेच्या पण राधेची पूजा करत नसेल, पण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आवळ्यावरती फुलवात लावायची पद्धत आहे. बरेच लोक इकडे लावत असतात. का लावतो तेव्हा? हे राधेचं, त्या चित शक्तीचं, त्या निर्गुण निराकार पराप्रकृतीचं स्मरण म्हणून लावली जाते. ज्याच्या पंचवृक्ष जे शुद्ध मानलेले आहे त्याच्यात आवळी वृक्षाचं महत्व आहे. म्हणून पुन्हा आवळी भोजन लक्षात घ्या का? कारण जो शुद्ध वृक्ष आहे त्या वृक्षाखाली तुम्हाला शुद्ध लहरी मिळतात. शुद्ध लहरी मिळतील तितकं तुमचं देह, अन्न शुद्ध जातं. अन्न शुद्ध झालं की तुमच्या देहातल्या पेशी शुद्ध होतात. पेशी जितक्या शुद्ध असतील जितकं तुमचं मन शुद्ध असेल तितके तुम्ही निरोगी राहता. लक्षात घ्या, एकावर एक कशा गोष्टी अवलंबून आहे. मग पुन्हा येते लक्ष वृक्ष होशील, मग या वृक्षांचं पुन्हा आपल्याला माहिती आहेत पंचवृक्ष, त्यापैकी अश्वत्थ. आता बरेच जण अश्वत्थ गाव हे बऱ्यापैकी अजून गाव आहे अश्वत्थ वृक्षाचं आपल्याला माहिती आहे. श्रावण महिन्यात तिथे एरवी अश्वत्थाजवळ लक्ष्मीचं रूप आहे. म्हटलेलं आहे मुले तू ब्रह्मरूप. अश्वत्थ आणि वडा वृक्षाचं हे वर्णन आहे. मुले तू ब्रह्म, मध्य अग्रता शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. म्हणजे हे तिन्ही देव आणि या तिन्ही शक्ती त्या वृक्षांजवळ आहेतच. शाखा हे ऋषी म्हटलेले आहेत. शाखांच्या फांद्या हे तपस्वी ब्राह्मण म्हटलेले आहेत. किती त्या वृक्षांचं महत्व सांगितलं. पुन्हा आपण वटवृक्षाचं उद्या महत्व बघणार आहोत सावित्री आख्यानात, कळले की नाही. पण इथे पुन्हा वड, पिंपळ, औदुंबर, आवळा आणि बिल्व हे वृक्ष पवित्र वृक्ष म्हणून इथे प्रत्येक जागी लक्ष्मीचा वास आहे असं ह्या वर्णन केलेलं आहे. मग पुन्हा या वृक्षांच्या आपण साधारण महाराष्ट्रीयन लोक फारशी पूजा करत नाही, पण सोमवती अमावस्येची सुद्धा कहाणी आहे. पण काड्या वाचतच नाही म्हटल्यानंतर प्रश्न येत नाही. पण जेव्हा सोमवती अमावस्या म्हणजे नेमकं काय, तर सोमवारच्या तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. या सोमवती अमावस्येच्या दिवशी बऱ्याच गुजराती बायका जर तुम्ही बघितल्या तर लाल दोरा घेतात, पांढरा दोरा घेतात, तुपाचं निरांजन घेतात, छोटस कापड घेतात. एखाद इथे वड समोरच, त्यामुळे कदाचित तिथे बघायला मिळत असेल, आज असतील या गावात गोदा. आणि ते त्या वडाची पूजा करतात. वडाची पूजा करून कळलं की नाही, जसं वट सावित्रीच्या दिवशी तुम्ही दोरा वडाला गुंडाळता तसा त्या वडाला म्हणजे लक्ष्मीला वस्त्र म्हणून तो दोरा गुंडाळतात आणि तिला तुपाची आरती करतात. आणि कमीत कमी 5 सवाष्णींना तरी वाण देतात त्या अमावास्येच्या दिवशी. इतकं अमावास्येचं अनन्य साधारण या सोमवती अमावास्येचं महत्व आहे. सोमवती अमावास्येची कथा याच्यात नाही त्यामुळे ते घेणार नाहीये, पण कहाणींच्या पुस्तकात आहे. वाचा. आम्हाला ज्या तिथी, मी तुम्हाला सांगितलं सृष्टी निर्माण झाली तेव्हा सूर्याच्या गतीमुळे या तिथी महिने वार, तर या प्रत्येक तिथीला या देवीचं वर्णन केलेलं आहे. आणि
प्रत्येक तिथीला देवीची वेगवेगळे नैवेद्य आणि वेगवेगळे मंत्र सांगितलेले आहेत. नंतर प्रत्येक नक्षत्राला देवीचे वेगवेगळे नैवेद्य आणि वेगवेगळ्या पूजा सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक तिथीला आणि प्रत्येक नक्षत्राला, नक्षत्र आहेत 27, तिथी आहेत 30 का, तशा 15 जरी म्हटलं तरी 2 पंधरवडे आपण मानतो. आणि म्हणून परत पण तरी सुद्धा पुन्हा पहिल्या ह्याच्यात आलेली अष्टमी दुर्गाष्टमी असते, म्हणजे ती देवीची तिथी मानली जाते. दुसऱ्या ह्याच्यात येणारी अष्टमी तिला कृष्णाष्टमी म्हणतात. पण कृष्ण जन्म झाला त्याच वेळेला योगमायेने जन्म घेतलेला आहे, म्हणून कृष्णाष्टमीला देवीच्या पूजनाचं महत्व अनन्यसाधारण आहे. पुन्हा या देवीचं पूजन अष्टमी, नवमी, चतुर्दशीला करावं असं सांगितलेलं आहे. ज्यांच्याकडे कुळाचार म्हणून लक्ष्मी पूजा आहे, महालक्ष्मीची पूजा नवरात्रात जी केली जाते अष्टमीला, ती पूजा सुद्धा फक्त अष्टमीच्या दिवशी जाऊन पूजा केली, कुठे असतील पूजा तिथे, ही पूजा होत नाही. ते जर व्रत म्हणून घ्यायचं झालं तर ती पूजा अष्टमीच्या दिवशी करायचीच आहे. त्या दिवशी आपण महालक्ष्मी पीठाची उभी करतो. हल्ली कोण करणार जबाबदारी, कारण पीठाची लक्ष्मी उभी करायची म्हणजे जरा जबाबदारी असते, तो मुखवटा पडू नये म्हणून हल्ली आपण बघतो सगळीकडे गौरीचे मुखवटेच बसवले जातात. म्हणजे आम्ही किती जबाबदारी घ्यायला टाळतो. जे लक्ष्मीचं वर्णन केलेलं आहे की संध्याकाळी तरुणी, संध्याकाळी उभी राहते तेव्हा बालिका, मग तरुणी, आणि जात्या वेळेला वृद्धा. तुम्ही जेव्हा तो पिठाचा मुखवटा करता तेव्हा आपल्याला हे प्रॅक्टिकली तिन्ही रूप तिची बघायला मिळतात. लक्षात घ्या. आता आम्हाला हे सगळं आमच्या जबाबदारी टाळण्याने आम्हाला ही सगळी दृश्यच अदृश्य झालेली आहेत. त्याच्यानंतर अष्टमीच्या, म्हणजे ज्यांची पूजा आहे 5 वर्ष, त्यांनी प्रथम त्या दिवशी अष्टमीच्या दिवशी पूजा करायची. तिथे आपण पद्धतशीर मांडून तिला दुर्वांचा तातू मांडून, नंतरची जी आहेत अर्घ्य आहेत, आपल्याला माहिती 16 अर्घ्य आहेत महालक्ष्मीच्या पूजेला. ही नंतर चतुर्दशीला, अष्टमीच्या दिवशी जी अर्घ्य द्यायचं, ही चतुर्दशीला तुळशी जवळ अर्घ्य द्यायचे. तशीच तामनात पैसा सुपारी अर्घ्य. चतुर्दशीला हे अर्घ्य दिली की नंतर चतुर्थीला, म्हणजे संकष्टी चतुर्थीला, अश्विन महिन्यातली अष्टमी, चतुर्दशी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पुन्हा ते 16 अर्घ्य देतो आणि लक्ष्मीची तुळशीजवळच पूजा करतो. लक्ष्मी म्हणून तुळशीचीच पूजा करतो. तेव्हा ते व्रत होतो. आणि नाही तर फक्त ती लक्ष्मीची नाही, आम्हाला सांगितलेलं आहे, हे कहाणीत सांगितलेलं, लक्ष्मीची कहाणी आहे महालक्ष्मीची. पण होतं काय, आम्ही देवळात कुठेतरी का कोणाच्या तरी असेल तेव्हा 25-25 वशेळ्या असतात, म्हणजे वशेळ्या म्हणजे पूजा करणाऱ्या बायका, कळलं की नाही. प्रत्येकीचा आवरायला वेळ लागतो. मग कोण एक घाईघाईन कोणतरी एक कथा वाचते. आणि आम्ही ज्या सिनियर सिटीजन सध्याच्या भाषेत, म्हणजे घरातल्या वयस्क बायका, त्याही कोणीतरी बरोबर जातं तिच्या, पण आम्हाला तिला ते नीट आई केव्हा व्रत लक्षात घेऊन करण्यासारखं आहे हे सांगावंसंच वाटत नाही. आणि पुढे समजा अशी माझ्यासारखी एखादी खवीटबाई भेटते हो वाटेत, ती काहीतरी बोलते, बोलू नाहीये पण बोलते, ज्ञान असणाऱ्या माणसाने बोलू नाहीये काही खरं, पण जातं कधीतरी बोललं का, जन हे बुडती त्याची पाहावे ना, म्हणून बोललं जातं, कळकळीने बोललं जातं. तेव्हा आम्ही म्हणतो हल्लीच्या मुले ऐकतातच कुठे हो, संपलं बोळा. कारण काय, हल्ली आम्ही पोतेरी घालत नाही, त्यामुळे हातात बोळा घ्यायची वेळच येत नाही. पहिल्यांदा पोतेरं घालायला कापडाचा बोळा हातात घेतला, आपल्याला देवांजवळ बोळा फिरवायचा असायचा, उंबरठ्यात फिरवायचा असायचा, दारात एखादा वृक्ष असेल तर त्याच्या खाली गाभे घालायचा असा. हल्ली तोंडालाच बोळे पुसायचे असतात फक्त, त्यामुळे बोळा हा प्रकारच माहिती नाहीये, म्हणून ऐकतच नाही. हा सुंदर अक्षरांचा बोळा आहे, तो फिरवला की आम्ही मोकळे होतो. देवी म्हणते, हे देवी सांगते, आम्ही नाही, असं करू नका. आपण आत्मविश्वास घालवून चालणार नाही. आणि म्हणून बघा, आता तिथींचे वेगवेगळे नैवेद्य, वेगवेगळ्या पूजा आणि वेगवेगळे जप आहेत. ओम ह्रीम श्रीम राधाय स्वाहा असे वेगवेगळे त्या त्या वाराचे, म्हणजे एक दिवशी सरस्वतीची, लक्ष्मीची पूजा आहे, राधेची पूजा आहे, दुर्गेची पूजा आहे,
असे प्रत्येक दिवसाचे जप आणि प्रत्येक एक दिवशी खडीसाखरेचा नैवेद्य, खिरीचा नैवेद्य आहे, पुरणाचा नैवेद्य आहे, पुरणपोळीचा नैवेद्य आहे, नारळाच्या वड्यांचा नैवेद्य आहे, खव्याचा नैवेद्य आहे, असे 12 प्रत्येक प्रकारचे नैवेद्य 30 तिथींचे 30 नैवेद्य सांगितलेले आहे. दही भातापासून तूप भातापासून सगळं आहे. आता त्याचबरोबर प्रत्येक महिन्याचं पुन्हा वेगळं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. एवढं सगळं सांगत बसलो तर सांगायला वेळ होणार नाही आणि सांगून एकदम लक्षातही राहणार नाही. पण आहे हे का सांगते, ज्याला असं नाहीये की आपण सगळ्याच अभक्त आहोत, अभक्तही नाही आहोत आणि भगवंतापासून विभक्तही नाही आहोत म्हणून आपण भक्त आहोत. काय अभक्तही नाही, भगवंतापासून विभक्तही नाही म्हणून आम्ही भक्त आहोत. आणि आम्ही भक्त आहोत म्हणून आम्हाला जर आर्ततेने एका देवीच्या ठराविक रूपाची भक्ती, आराधना, उपासना करावीशी वाटली तर ती यथार्थ तऱ्हेने करता आली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी दिलेली माहिती आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. नेमकं हे देवीने हे इतकं डिटेल कशासाठी सांगितलेलं आहे. तर समर्थांनी नवविध भक्ती सांगितल्यात ना. समर्थांनी म्हणजे पुन्हा सांगितलं ना, हे सगळं देवीनेच निर्माण केलेलं आहे, त्या परब्रह्म शक्तीनंच निर्माण केलेलं आहे. याच्यावर शंकराचार्यांनी वर्णन सुंदर लिहिलेलं आहे. सर्वम ब्रह्म किम वचनीयम किम रचनीयम. तुम्हाला वाटतं मी घर बांधलो, काय रचनीय, घराची रचना आम्ही केली, प्लॅन काढून घेतला, पण किम वचनीयम किम रचनीयम सर्वम ब्रह्ममयम. काय आहे, सगळं त्या ब्रह्मशक्तीनेच निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जरी असं वाटत असेल ना, मी उत्तम इंजिनियर आहे, मी उत्तम आर्किटेक्ट आहे, कोणी ही शास्त्र बनवली, कोणी हे ज्ञान दिलं, कोणी तर त्या परिशक्तीने, त्या परब्रह्मानेच दिलेलं आहे. फक्त मग हे ज्ञान दिलेलं आहे, मग हे व्यक्त केलं कोणी तर आपले वेद अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो. अपौरुषेय का आहेत? कारण मी हे तुम्हाला ज्ञान देते, ती पोथी वाचून देते, लक्षात घ्या, किंवा कोणीतरी सांगितलेलं ज्ञान लक्षात घेऊन देते. आत्ताच उदाहरण देते समर्थांच्याच याच्यातलं, बरोबर. पण हे ज्ञान त्या पराशक्तीने सगळं निर्माण केलेलं आहे. मग अपौरुषेयाचा अर्थ काय आहे? कोणीही ह्याचा लेखक नाही, कवी नाही. तर ते जे ज्ञान आहे ते या ऋषींना स्फुरण पावलं आणि तेव्हा त्यांनी ते भुर्जपत्रावर लिहून ठेवलं. आता भुर्जपत्र एखाद्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं सांभाळून घरी ने, तर घरी जाईपर्यंत 3 तुकडे होणार. कारण आम्ही ते कसं न्यायचं, भुर्जपत्र इतकं पातळ असतं की आता प्लास्टिकचा कागद पण पातळ असतो पण तो मजबूत असतो. हे भुर्जपत्र म्हणजे झाडाच्या साली तासून बनवलेलं वस्तू, त्याच्यावरती ते उद्धृत केलेले आहेत. त्याच्यानंतर ऋषीने हे सगळं मुनींना उद्धृत केले आहेत, मग ते ऋषीने त्याचं संकलन केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक व्यास झाले, आपण 28 व्यास होऊन गेलेले आहे. या 28 व्यासाने इथे पुन्हा वेगवेगळ्या व्यासांच्या मध्ये आपल्याला अनेक व्यासांची माहिती असलेले भार्गवराम हा व्यास आहे, असे कपिल मुनी हे व्यास आहेत, त्या युगातले व्यासांची नावं आहेत दिलेली. या व्यासाने आपण 28वा व्यास जो ज्या व्यासाने हे पुराण सांगितलेलं आहे, त्या व्यासाने आपण वेदांचे विभाग केले. काय व्यासाने वेदांचे विभाग केले म्हणजे काय केलं तर जो गाऊन देवाला स्थिर तो सामगाव हा म्हणून तो वेद आहे, ज्याच्यामध्ये यज्ञयागांची माहिती दिलेली आहे, तो यजुर्वेद म्हणून आहे. आपल्याला म्हणजे प्रत्येक जे कर्म केल्यामुळे सृष्टीचं संचलन व्यवस्थित होईल. कारण यज्ञनाग न झाल्यामुळे पाऊस पडायचे बंद झालाय. कारण यज्ञयाग केल्यामुळे उष्णतेमुळे पृथ्वीवरच्या पाण्याची वाफ होते. म्हणून दत्तानी 24 गुरु सांग केले, त्याच्यामध्ये ते सांगतात सूर्यगुरु का आहे, कारण तो अशुद्ध खारं कसलंही पाणी घेतो, वाफ रूपाने तो साठवून ठेवतो आणि योग्य वेळी तो पाऊस रूपाने शुद्ध करून तुम्हाला परत देतो. लक्षात घ्या, हे वेगवेगळ्या ग्रंथात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्ञान म्हणून सांगितलेल्या आहेत. त्याला आपण चौरस ज्ञान म्हणतो.
आणि म्हणून 4 वेद आहेत. चौरस ज्ञान होण्यासाठी वेद 4च का? आता आपण भेटले नंतर त्या 4 वेदांची 4 दिशांना प्रतिष्ठा केलेली आहे. का तर आम्हाला ते यथार्थ. आणि पुन्हा वेदाचा अग्निमेळे पुरोहितम हे पहिलं वाक्य आहे वेदाचं, बरोबर ना? आता हे काय आहे अग्निमेळे पुरोहितम म्हणजे नेमकं काय? तर अग्नी हे सर्वश्रेष्ठ तत्व आहे. काल पण तुम्हाला हे अग्निमान द्या, आपल्या अंगातला अग्नी थंड व्हायला लागला की हळूहळू माणूस लागला मार्गाला. हे जे अग्नी आहे, अग्नितत्वामुळे काय काय होतं? अग्नितत्वामुळे सृष्टीमध्ये चलन वलन होतं, जे पंचमहाभूत आहे. त्यामुळे पृथ्वी, पाणी, वारा, आकाश. आकाशात शब्दतत्व कशामुळे निर्माण होतं? अग्नीमुळे, वाऱ्यामुळे चलन होतं. पण वाऱ्याला चलन शक्ती कशामुळे मिळते? अग्नीमुळे मिळते. लक्षात घ्या. म्हणून अग्नी हे श्रेष्ठ तत्व आहे. अग्नीच देवतांना आहुत्या पुरवतो. म्हणून पुन्हा अग्नी आणि पितरांच्या पत्नी, पुन्हा वेगवेगळ्या देवांच्या पत्नींचं वर्णन आलेलं. इथे पुन्हा अग्नयच स्वाहा म्हणतो, म्हणून अग्नीची पत्नी स्वाहा. आणि पितरांना जेव्हा तर्पण केलं जातं तेव्हा स्वधाय म्हटलं जातं, म्हणून पितरांची पत्नी स्वधा. अतिशय ज्ञानाच्या पत्नी बुद्धी, शक्ती आणि युक्ती. म्हणजे जी जी काही आपण सत्कृती करतो त्याचे जे गुणधर्म ते त्याच्या पत्नी म्हणून वर्णन केलेलं आहे. हे वर्णन कशासाठी आहे? तर गंमत म्हणजे तुमच्या जवळ जर बुद्धी आहे, विवेक आहे, तर तुमच्या जवळ ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. लक्षात घ्या. ह्याच्यासाठी खरंच गंमत वाटते वाचताना की हे कशासाठी सांगितलेलं आहे. स्वाहा म्हणतो म्हणजे ती पत्नी कशी? आपल्याला हे वाचताना खरंच प्रश्न पडतात. माझ्यासारख्या अज्ञानी माणसांना तर पडतात हे वाचताना. खरं म्हटलं तर शंका घेऊ नयेत. पण शंका आली नाही तर उत्तर मिळत नाही. आणि शंका आली तर त्या पराशक्तीला प्रकट होऊन उत्तर द्यावंच लागतं. 100% द्यावं लागतं. मी तुम्हाला आज कलियुगात सुद्धा ही शक्ती प्रकट होत नाही असं नाही ते. आणि म्हणून मी सांगितलं की तुम्हाला जर खरोखर माझ्या सांगत्याच्यावर विश्वास असेल तर आजचा शुक्रवार, अजून एक शुक्रवार शिल्लक आहे. आणि शुक्रवारी सवाष्णी घालावी असं काही नाही. भक्तीने आणि प्रेमाने केव्हाही सवाष्णीला जेवायला घातलं, देवीला जेवायला घातलं तरी पोचतं. करून बघा सवाष्णी येते की नाही. कारण त्या शक्तीने हे जेव्हा विश्व निर्माण केलं तेव्हा त्या शक्तीनेही स्वतःला बांधून घेतलेलं आहे. जे जे या विश्वाच्या कल्याणाचं आहे आणि जो जो स्वतःच कल्याण होण्यासाठी आर्ततेने साधना उपासना करून त्या शक्तीला आर्ततेने आळवेल, हाक मारेल, त्या शक्तीला प्रसन्न होऊन वर देण्याचं काम त्या पराशक्तीने, त्या ब्रह्मशक्तीने आपणहून स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, अंतःकरण स्वच्छ करून, षड्रिपूंचा नाश करून. आता गंमत अशी आहे, कधीच ना कुठचाही शत्रू नाश पावत नसतो आणि षड्रिपू नाहीच नाही. आणि म्हणून षड्रिपू फिरवू लावू आत्मज्योती. म्हणून फक्त षड्रिपूंना जात नाहीत ना, नाश होत नाहीत ना. मग आम्हाला हे रिपू फिरवता आले पाहिजे. त्यांचं इकडे तोंड आहे ते इकडे करता आलं पाहिजे. काय इकडचं इकडे तोंड करायचं म्हणजे मला राग येतो, काय भराभर आटपलं नाही म्हणून जायचंय, ती मैत्रीण रस्त्यावर उभी आले, मला ह्याचा राग आला पाहिजे. अरे मला रोजची ना 2 माळा जप करायचं ठरवलंय मी. कधी उठल्याबरोबर, जे गोंदवलेकर महाराज ग्रहित आहेत त्यांना सकाळी उठल्याबरोबर रामनामाची माळ करायला सांगितलेली आहे, ओढायला नाही. काय करायला सांगितलेली आहे. पण होतं काय, थोडासा दररोजच उशीर होतो उठायला. उशीर झाला की बाकीच्यांची धांदल होते आणि म्हणून आमचीही धांदल. आमची माळ करून होत नाही. आम्हाला जर क्रोध आला, राग आला तर ह्याचा आला पाहिजे की माझा इतका आळस कसा. मला ही 1 माळ सांगितले, आणखीन 1 माळ का नाही करता येत, ह्याचा मला राग आला. मला जर मत्सर वाटला तर त्यांना कसं जमतो, त्यांची बाई. असा मत्सर न वाटता
मला माझाच मत्सर वाटला पाहिजे की मी नको त्या गोष्टी करत बसते, हे कसं मला जमतं, मला हे का जमत नाही. लक्षात घ्या, षड्रिपू फिरवू लावू आत्मज्योती, माझा जो आत्मा परमेश्वर रूप माझ्यात आहे त्याच्या पुढे माझ्या या षड्रिपूंचे दिवय. कारण याच्यात तिने उदाहरण दिलंय, कापूस, वात आणि तेल. काय? कापूस, समई आणि तेल. यात तिन्ही भिन्न भिन्न गोष्टी आहेत की नाही. बघा, समई उच्चतरी धातूची आहे, कापूस हा बराबर जळून जाणार आहे, तेल हे पुन्हा स्निग्ध आहे. पण त्या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुंदर प्रकाश पडतात आणि समोरच्या वस्तू दिसते. भिन्न गोष्टी असून सुद्धा तसे आमचे षड्विकार भिन्न आहेत. षड्विकार भिन्न आहेत. राग वेगळा आहे, क्रोध वेगळा आहे, मत्सर वेगळा आहे, पुन्हा विषय वासना वेगळी आहे, बरोबर, आणि विषय वेगळे आहेत. विषय नुसते आपण म्हणतो हे हवं ते हवं ते हवं विषय आहेत. पुन्हा शरीराची वासना, तिला आपण विषय वासना म्हणतो. क्रोध म्हणजे एखादी पटली नाही गोष्ट, मग ते माणसाची असून ते राग येतो. मत्सर म्हणजे दुसऱ्याकडे चांगलं आणि माझ्याकडे नाही असा विचार येतो, त्याला मत्सर म्हणतो. पण हेच सगळे माझ्यातच काही नाहीये, माझ्यातच काय असायला पाहिजे असा विचार करून त्यांची जर आत्मज्योत लावली तर माझ्यातच ज्ञानाचा प्रकाश पडेल. मी ज्ञान प्रकाशाने उजळून निघेल आणि मग ह्याची जाई ह्याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. तत्सत श्री कृष्ण.